सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18वा। हे देवा, तुम्ही निर्मळ असून आपल्या भक्तांचे सर्वथैव मंगल करणारे आहात आणि जन्म व वार्धक्य एतद्रुती मेघाचा नाश करणारे वायूच आहात। तुमचा जय जयकार असो। देवा, तुम्ही सर्वात बलवान असून दुःखाचा समूळ नाश करणारे आहात व वेद व शास्त्ररूपी वृक्षाचे फल असून लाभदायक आहात। तुमचा जय जयकार असो। देवा, तुम्ही संपूर्ण असून ज्यांनी विषयांचा त्याग केला आहे त्यांच्यावर कृपा करणारे आहात व लीलेने कालाच्या क्रीडेस आपण कारण असून कलातीत असे पूर्ण आहात। तुमचा जय जयकार असो। देवा, तुम्ही अचल असून चंचल चित्ताच्या प्राशनाने तुमचे द्वंद वाढले आहे आणि वरचे वर जग उत्पन्न करून क्रिया करण्याची तुम्हास आवड आहे। तुमचा जय जयकार असो। देवा, तुमचे रूप निव्वळ शुद्ध असून तुम्ही आनंदाला स्फूर्ती देणारे व सर्व पापांचे नित्य निरसन करणारे आहात व सर्व जगास कारणीभूत आहात। तुमचा जय जयकार असो। हे देवा, तुम्ही स्वयंप्रकाश आहात व जगद्रूप मेघांचे धारण करणारे आकाशच आहात। तसे जगद्रूप उत्पत्तीचे मूळ स्तंभ असून संसाराचा नाश करणारे आहात। तुमचा जय जयकार असो। हे देवा, तुम्ही उपाधिरहित आहात व विद्यारूपी बागेचा नाश करणारे हत्तीच आहात आणि शमदमे करून कामदमदाचा नाश करणारे व दयेचे समुद्रच आहात। तुमचा जय जयकार असो। हे देवा, तुमचे एकच रूप असून तुम्ही कामरूपी सर्पाच्या गर्वाचा तिरस्कार करणारे आहात व भाविक भक्तांचे चित्तरूपी मंदिरातील दीप आहात आणि संसार तापाचा नाश करणारे आहात। तुमचा जय जयकार असो। हे देवा, तुमचे रूप अद्वितीय असून तुम्ही पूर्ण नम्र झालेल्या मनुष्यावर प्रेम करणारे आहात व भक्तधीन असून भजनास योग्य व मायेस अगम्य आहात। तुमचा जय जयकार असो। हे देवा गुरुराया, तुम्ही कल्पनातीत वस्तूंचे कल्पवृक्षच आहात व आपल्या ज्ञानवृक्षाच्या बीजांचे उत्पत्ती स्थान आहात। तुमचा जय जयकार असो। याप्रमाणे अनेक प्रकारच्या प्रत्ययांनी विशेषणे देण्यास योग्य नाही असे जे तुम्ही त्या तुमची स्तुती किती करू। ज्या विशेषणांनी तुमची स्तुती करावी ते तुमचे स्पष्ट रूप नव्हे हे मी जाणतो, म्हणून तुमचे वर्णन करण्यास मला लाज वाटते। परंतु समुद्राला मर्यादा आहे असा जो त्याचा लौकिक आहे तो जोपर्यंत चंद्र उगवला नाही तोपर्यंतच। सोमकांत मणी हा आपल्या स्वतःच्या उदकाने चंद्रासारखे देत नाही तर चंद्रच त्याचकडून ते करवितो। वसंत ऋतू झाल्याबरोबर वृक्षास एकदम पालवी कशी फुटते हे समजत नाही, त्याप्रमाणे माझीही स्थिती झाली असे का समजू नये। सूर्यविकासी कमल सूर्यकिरण पडता क्षणीच लज्जा सोडून प्रफुल्लित होते किंवा मीठ पाण्यात घातल्यावर जसे तद्रूप होते, तसा जेव्हा मी तुमचे स्मरण करतो तेव्हा आपले स्वरूप विसरून जातो। मग भोजनापासून तृप्त झालेला मनुष्य जसा ढेकरांवर ढेकरा देतो तसे हे प्रभो माझे मी पण विसरून जाऊन तुमची स्तुती करण्याचे वेळ माझे वाचेस लागले आहे। अशी माझी स्थिती तुमच्यामुळेच झाली आहे। किंवा जर मी आपल्या आठवणीने स्तुती करावी तर तुमचे गुण व अवगुण यांची निवड केली पाहिजे। तर हे प्रभो, तुम्ही एकसारखेच बनलेले लिंग आहात, त्या आपले ठिकाणी गुण व अवगुण यांची निवड कशी करू। हे पहा, मोती फोडून ते सांधीत बसण्यापेक्षा ते न फोडलेलेच बरे नव्हे काय। आणि तुम्ही मायबाप आहात असे म्हटले तर या बोलण्याने स्तुती तर होणार नाहीच, पण माझ्या लेकरूपणाच्या उपाधीने आपल्या विटाळ लागतो, कमीपणा येतो। मी तुमचा चाकर होईन असे म्हटले तर तुम्हास धनी म्हणून कसे म्हणू। अशा रीतीने आपल्या उपाधीच्या योगाने उष्टे झालेले रूप त्यांचे काय वर्णन करू। हे प्रभो, तुम्ही जगद आत्मा आहात असे जर एकदम तुम्हाला म्हटले तर माझ्या अंतर्यामी वास करणाऱ्या तुम्हाला मी बाहेर काढल्याप्रमाणे होते। म्हणून खरोखर पाहू गेले असता या जगात तुमची स्तुती करता येत नाही आणि मौनाशिवाय तुमच्या अंगावर इतर दागिने चढवता येत नाही। तर काही न बोलणे हीच आपली स्तुती, काही न करणे हीच आपली पूजा आणि वेगळेपणाने न उरणे याच गोष्टी तुमच्या ठिकाणी संभवतात। तर जसा एखादा मनुष्य भ्रांतियुक्त होऊन वेडेपणाने बडबड करतो याच प्रकारचे माझे वर्णन आहे। तर हे गुरुमाऊली त्वा ते सहन करावे। आता तुम्ही माझ्या वाग्बुद्धीस गीतार्थ स्पष्ट करण्याची अशी मुद्रा शिक्का लावा की जिच्या योगाने मी सांगितलेला अर्थ ह्या सज्जनांच्या सभेत मान्य होईल। तेव्हा श्री निवृत्ती महाराज म्हणतात की तू अशी वारंवार आमची विनंती करू नको। अरे, लोखंडाचे सुवर्ण करण्याकरता परिसावर ते लोखंड वरचे वर का घासावे लागते। तेव्हा ज्ञानेश्वरांनी
देवांनी प्रार्थना केली की महाराज आपला हाच प्रसाद व्हावा की मी जो आता गीतेचा अर्थ सांगणार आहे त्याकडे देवांनी लक्ष द्यावे. गीता ग्रंथ हे रत्नखचित देवालय असून त्यांचा कळस अर्थरूपी चिंतामणीचा आहे, असा की ज्याचे दर्शनाने गीतेच्या दर्शनाचे फळ मिळते. जगात रूढी ही अशीच आहे की कळसाचे दुरून दर्शन घेतले असता देवालयातील देवतेच्या भेटीचे फल प्राप्त होते. तसाच येथेही प्रकार आहे की जो एकच अध्याय वाचला असता सर्व गीताशास्त्र वाचल्याचे श्रेय येते. याच कारणास्तव मी 18व्या अध्यायास कळसाची उपमा दिली आहे की जो वेदव्यासांनी गीतारूपी देवालयावर बसविलेला आहे. देवालयावर कळस चढविल्यावर मग त्याचे जसे कोणतेही काम करावयाचे उरत नाही, तसेच हा 18वा अध्याय गीता संपविली असे दर्शवतो. व्यासांनी फार कुशलतेने सूत्रे रचली. त्यांनीच वेदरूपी रत्नांच्या पर्वतावर उपनिषदार्थरूपी माळ जमिनीत खाण लावली. त्या माळ जमिनीवर धर्म अर्थ व कामयेतद्रूपी भिन्न भिन्न आकाराचे पुष्कळ गळ गोटे निघाले. त्या धोंड्यांचा महाभारत रूपी देवालयाच्या भोवती तट बांधल्यानंतर आत्मज्ञानरूपी एकसारखे उत्तम चिरे कृष्णार्जुन संवादरूपी चातुर्याने घडले. मग निवृत्तीरूपी दोरीने आखणी करून व सर्व शास्त्रांची पूर्णी घालून मोक्ष मर्यादेचा आकार साधला. याप्रमाणे देवालयाची रचना करता करता 15 अध्यायापर्यंत 15 थर होऊन गाभाऱ्याच्या भिंती डेऱ्यापर्यंत येऊन ठेवल्या. पुढे 16वा अध्याय हा गळमानाचा आकार असून 17वा अध्याय पडघाणी कळसाची बैठक होय. त्या पडघाणीवर 18वा अध्यायरूपी कळस उत्तम रीतीने बसून त्यावर व्यासकृती गीता हा ध्वज उभारला. म्हणून मागचे जे अध्याय ते एकावर एक चढते थर असून त्याची आपल्या योगाने पूर्णता झाली हे हा 18वा अध्याय दाखवितो. कोणतेही पुरे झालेले काम चोरून न ठेवता कळसाच्या योगाने स्पष्ट दृष्टीस पडते, तसे 18व्या अध्यायात साध्यंत गीतेचे वर्णन आहे. याप्रमाणे व्यासांनी कुशलतेने गीतारूपी देवालय तयार करून प्राणीमात्राचा नाना प्रकारे उद्धार केला. कोणी बाहेरून प्रदक्षिणा करून जप करतात, गीतेचा पाठ करतात, कोणी श्रवणरूपी छायेत देवालयाचे भिंतीस टेकून बसतात, कोणी अवधानरूपी विडा व पैसा घेऊन देवळाच्या अर्थज्ञानरूपी गाभाऱ्यात शिरतात. ते आत्मबोधाच्या योगाने जगद आत्मा श्रीहरीची सत्वर भेट घेतात. परंतु मोक्षरूपी देवालयात या सर्वांची योग्यता सारखीच आहे. समर्थांच्या घरी भोजनास गेले असता पंक्तीत वरच्या व खालच्या पानावर ज्याप्रमाणे एकसारखी पक्वान्ने असतात, पंक्ती भेद नसतो, त्याप्रमाणे गीता श्रवण करणारास, अर्थ जाणणारास व पठण करणारास मोक्षच प्राप्त होते. असो, गीता ग्रंथ हा विष्णूचे देवालय असून 18वा अध्याय हा त्यावरील उघड कळस आहे, असा भेद मी जाणून बाजूला केला. आता 17व्या अध्यायापर्यंत सर्व अध्यायांची कशी उभारणी झाली आहे ते तुमच्या दृष्टीस पडेल असे समजून सांगतो. प्रयागास गंगा व यमुना यांच्या संगमाचे ठिकाणी उदक जरी ओघाच्या बळाने निराळे दिसले तरी पाणी या भावनेने ते एकच आहे. अर्धनारी नटेश्वर रूपात जसे स्त्री व पुरुष यांचे आकार कायम असून एकच शरीर दिसते, शुद्ध पक्षात चंद्राची कला जशी रोज वाढलेली दिसते, परंतु चंद्राच्या दृष्टीने पाहू गेले असता तो पूर्णच आहे, त्यांच्यावर निराळे थर नाहीत. तसे श्लोक 4 चरणांनी वेगवेगळे दिसतात व अध्यायामुळे वेगळे भासतात हे खरे, परंतु अर्थाच्या दृष्टीने त्यात भेद नाही. जशी पुष्कळ रत्ने धारण करणारी दोरी एकच असते, पुष्कळ मोती मिळून एकवळीची माळ तयार होते, परंतु सर्वांची कांती एकच असते. माळेत फुले ओवण्यास लागल्यावर फुलांची संख्या वाढते, परंतु त्यांचा सुगंध घेऊ गेले असता संख्येकरिता दुसरे बोट घालावे लागत नाही, म्हणजे सारखाच सुगंध असतो. त्याप्रमाणे श्लोक व अध्याय हे जरी पुष्कळ असले तरी त्यातील अर्थ एकच आहे. गीतेचा श्लोक 700 असून अध्याय 18 आहेत, परंतु देवांनी या सर्वात एकाच तत्वाचे विवेचन केले आहे आणि मीही देवांचा मार्ग न सोडता ग्रंथाचे स्पष्टीकरण केले आहे. तूर्त ह्याच समजुतीने मी 18वा अध्याय सांगतो ते ऐका. तर 17व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की अर्जुना, ब्रह्मनामाच्या विषयी श्रद्धा सोडून जितकी कर्म करशील तितकी व्यर्थ होतं. असे देवांचे बोलणे ऐकून अर्जुनास मोठा आनंद झाला आणि तो म्हणाला की देवांनी कर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्यास
दोष ठेवला आहे. तो बिचारा अज्ञानामुळे अंध झाला असल्यामुळे तो जगतात ईश्वर भरलेला आहे हे त्यास समजले नाही. मग तो प्रत्यक्ष त्याच्या पुढे असूनही ब्रह्मा नाम श्रद्धेचे वर्म त्यास कसे समजेल? रज व तम या दोन्ही गुणांचा नाश झाल्याशिवाय जी श्रद्धा असते ती ब्रह्माच्या श्रद्धेच्या नावास कशी पात्र होईल? मग शास्त्राला आलिंगन देणे अथवा बातमी ऐकता क्षणी धावत सुटणे व नागिनीला हातात धरून खेळविणे या गोष्टी जशा मरणास कारण होतात तशी कर्मे कठीण असून ती जन्म मरण देण्यास कारणीभूत होतात. असे कर्माचे दुष्ट धर्म आहेत. कदाचित कर्म यथासांग झाली तर त्यांना ज्ञानाची योग्यता येते व तेच कर्म यथासांग न झाल्यास नरक प्राप्तीस कारण होते. कर्म करणाऱ्याला अशा प्रकारच्या अडचणी पुष्कळ येतात. म्हणून त्यांचा कैवार घेऊन त्यांना मोक्ष प्राप्तीची कशी होईल असा प्रश्न अर्जुनाने केला. तर कर्माचे दैन्य फिटून व त्याचा सर्व त्याग करून अव्यंग असा जो कर्म संन्यास त्याचा आदर करावा. ज्याच्या योगाने कर्माच्या बाधेपासून भीती नसते व आत्मज्ञान प्राप्त होते व जो कर्म संन्यास आणि कर्मत्याग हे ज्ञानाला आमंत्रण करण्याचे मंत्र अथवा ज्ञान पिकण्याचे क्षेत्र अथवा ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सूत्राचे तंतू होत ते दोन्ही संन्यास व त्याग यांचे अनुष्ठान करून जगमुक्त हो तर हेच आता उघड रीतीने सांगा असे देवास पुसावे. असे पार्थाने मनात आणून त्याग व संन्यास यांचे स्पष्टीकरण व्हावे म्हणून प्रश्न केला. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाच्या प्रश्नास जे उत्तर दिले तोच हा 18वा अध्याय होय. याप्रमाणे कार्यकारण भावाने एका अध्याय दुसऱ्या अध्यायास कारणीभूत होतो. तर अर्जुनाने काय प्रश्न केला तो ऐका. 17व्या अध्यायात देवांनी जो शेवटचा श्लोक सांगितला त्याच्या अंतःकरणात मनन करून अर्जुनाने अशी शंका घेतली. एरवी त्याला देवांनी सांगितलेले तत्व पूर्णपणे समजले होते परंतु देव काही ना काही बोलता स्वस्थ बसले ते त्याला बरे वाटेना. वासराचे पोट भरल्यावरही गायीने त्याच्यापासून दूर न व्हावे असे एक निष्ठ प्रेमाचे लक्षण आहे. आपल्यास जो मनुष्य परमप्रिय असतो त्याने काही कारण नसतानाही आपल्याशी बोलावे व आपल्यास पाहिल्यावर आपल्याकडे पाहतच असावे असे प्रीतीचे लक्षण आहे. अशी प्रेमाची जात असून पार्थ तर श्रीकृष्णाच्या प्रेमाची मूर्तीच आहे. म्हणून भगवान स्वस्थ बसल्यामुळे पार्थास अवघड वाटले आणि संवादाच्या योगाने पारमार्थिक वस्तू जे ब्रह्म ते आरशात पाहिल्यावर जसे आपले रूप स्पष्ट दिसते तसे भोगिता येते. मग संवाद बंद पडल्यावर ब्रह्मप्राप्ती ही बंद होते. ही गोष्ट सुखप्राप्तीला सवकलेल्या मनुष्याला कशी सहन होईल? म्हणून त्याग व संन्यास म्हणजे काय हे पुसण्याच्या निमित्ताने गीतारूपी वस्त्राची अर्जुनाने पुन्हा घडी उकलली. तर हा 18वा अध्याय नसून ही एकाध्यायी गीताच आहे. पहा की जेव्हा वासरूच गाईस पान्हा आणते तेव्हा वेळ अवेळ ह्याचा गाईस विचार असतो काय? त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळी पुन्हा गीतेच्या पूर्वपदावर अर्जुन आला. तर सेवकाने प्रश्न केल्यावर स्वामी त्याचे उत्तर कसे देणार नाहीत? परंतु ही गोष्ट राहू द्या. अर्जुनाने श्रीकृष्णाची विनंती करून म्हटले की भगवंतांनी आता माझ्या विनंतीकडे लक्ष द्यावे. हे प्रभो, संन्यास आणि त्याग या दोहोंचा एकाच अर्थांशी संबंध आहे. जसा संघात आणि संघ या दोन्ही शब्दांचा निर्देश संघात या शब्दानेच करतात तसाच त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांनी त्यागाचाच बोध होतो. आमच्या मनाला तर असे वाटते. मग जर त्यांच्या अर्थात काही भेद असेल तर तो देवांनी स्पष्ट करून सांगावा. तेव्हा श्री मुकुंद म्हणाले, अरे हे दोन शब्द भिन्नच आहेत. तथापि अर्जुना, त्याग व संन्यास हे दोन्ही शब्द एकार्थीच आहेत. असे जे तुझ्या मनाला वाटले ते बरोबर आहे असे मीही म्हणतो. खरोखर या दोन्ही शब्दांनी एक त्यागाचाच निर्देश होतो हे खरे आहे. पण त्यांच्या अर्थामध्ये भेद होण्याचे कारण एवढेच आहे की जे सर्वथैव कर्म सोडणे त्या सोडण्याला संन्यास असे म्हणतात आणि अर्जुना, कर्मकर्तृत्वाचा अभिमान व फल ह्यांचा त्याग करणे त्याला त्याग असे म्हणतात. तर कोणत्या कर्माचे फल टाकावे व कोणते कर्म मुळीच टाकावे हेही स्पष्ट करून सांगतो. ते चित्त देऊन ऐक. तर ज्याप्रमाणे अरण्यात व डोंगरावर पुष्कळ झाडे आपोआप उगवतात त्याप्रमाणे लांबीचे भात व बागेतील झाडे आपोआप उगवत नाहीत. पेरल्याशिवाय गवत हवे तेवढे उगवते तसे शेतात राब घातल्याशिवाय साळीचे पीक होत नाही. अथवा शरीर जरी सहज झाले आहे तरी दागिने उद्योग करूनच करावे लागतात आणि नदीचे पाणी सहज प्राप्त होते पण विहीर खणावी लागते. त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मे ही स्वाभाविक आहे परंतु काम्य कर्म हे इच्छा केल्याशिवाय उत्पन्न होत नाही.
किंवा येथे कामनेच्या जोराने उत्पन्न होणारे जे यथासांग अश्वमेधादी याग, पुष्करिणी, विहिरी इत्यादी बांधणे, बागा लावणे, अग्रहार देणे व एखादी ठिकाणी शहर वसवणे व आणखी पुष्कळ प्रकारची व्रते, असे जे सर्व इष्टापूर्ती कर्म ज्याला कामना मूळ कारण आहे आणि ज्याचे आचरण केले असता ते कारणारास बद्ध करून फल भोगण्यास लावते. अर्जुना, देवरूप गावास आल्यावर जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही किंवा नशिबात लिहिलेले काही टळत नाही अथवा काळेपणा व गोरेपणा कितीही धुतले तरी नाहीसे होत नाही. तसे काम्यकर्म केले असता ऋण फेडल्या वाचून ज्याप्रमाणे सुटका होत नाही त्याप्रमाणे ते फळ भोगण्याकरता दारात धरणे घेऊन बसते. अथवा अर्जुना, इच्छा न करता जरी काम्यकर्म अकस्मात घडले तरी केवळ करमणुकी करता वायबाणांनी युद्ध करीत असता तो मर्मस्थळी लागला तर जसा जीव घेण्यास कमी करीत असून गुळ न समजून जरी तोंडात घातलेला तरी गोडच लागतो आणि अग्नीच्या राखोडीत बसून जर स्वाभाविक पाय दिला तर तो भासतोच, त्याप्रमाणे कर्माच्या ठिकाणी फल भोगण्याचे स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून मुमुक्षूने कौतुकानेही याचे आचरण करू नये. किंबहुना या पार्था, असे जे काम्यकर्म आहे ते विष पोटात गेले म्हणजे जसे ओकून टाकतात ते टाकून द्यावे, मग त्याच त्यागाला जगात ब्रह्मसन्यास असे म्हणतात. असे सर्वांतर साक्षी भगवान श्रीकृष्ण बोलले. मग म्हणतात, ज्याप्रमाणे आपल्या जवळील द्रव्य टाकून दिले म्हणजे त्यापासून उत्पन्न होणारे भय नाहीसे होते, त्याप्रमाणे ह्या कर्माचा त्याग केला म्हणजे मनातील वासना समूळ नाही तशी करणे होय. आणि चंद्रग्रहण व सूर्यग्रहण ह्या पर्वणीच्या दिवशी किंवा मातापितरांच्या श्रद्धातिथीस अथवा काकबिल टाकण्याचे समयीस अतिथीप्रवास झाला असता जी जी कर्मे करावी लागतात ती नैमित्तिक कर्मे होत. वर्षाकाली जसे आकाश भरून येऊन मेघांची गर्जना होते, वसंत ऋतूच्या योगाने वनास पालवी फुटून दुप्पट शोभा येते अथवा शरीराला यौवन दशा शोभा आणते, किंवा सोमकांत मणी चंद्राच्या किरणांनी द्रवतो व सूर्याच्या किरणांनी सूर्यविकासी कमले प्रफुल्लित होतात, या ठिकाणी जे मूळचे असते तेच वाढते, निराळे काही उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे जे नित्यकर्म आहे त्यालाच निमित्तांचे नियम लागले की नैमित्तिक हे मोठे नाव त्याला प्राप्त होते. आणि दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळी जे जे कर्म करावी लागते, परंतु ज्याप्रमाणे डोळ्यातील दृष्टी अधिक होत नाही अथवा गतीचा स्वीकार न करता ती जशी पायात आपोआपच आहे, किंवा दिव्याच्या ठिकाणी जसे त्याचे सहजच तेज आहे, चंदनास वरून वास लावल्याशिवाय जसा अंगचाच सुगंध असतो तसे अधिकाराचे लक्षण होय, त्या कर्मास पार्था जगात नित्यकर्म म्हणतात असे समज. याप्रमाणे तुला नित्यनैमित्तिक हे दोन्ही कर्मे दाखवली. हेच नित्यनैमित्तिक कर्म अवश्य केले पाहिजे म्हणून काही लोक या कर्मास निष्फळ असे कर्म असे म्हणून पाहतात, परंतु भोजनापासून जशी तृप्ती होऊन क्षुधा नष्ट होते तशी या नित्यनैमित्तिक कर्मापासून सर्व प्रकारे फलप्राप्ती होते. ज्याप्रमाणे हिनकट सोने अग्नीत घातल्यावर त्याचा हिनकटपणा जाऊन कस वाढतो, त्याप्रमाणे नित्य लोक नैमित्तिक कर्मापासून फलप्राप्ती होते, चित्तशुद्धी होते, कारण या कर्माच्या आचरणाचे दोष नाही तसे होऊन आपला अधिकार जास्त वाढतो आणि असे झाल्यावर हातोहात सद्गती प्राप्त होते. नित्य नैमित्तिक कर्मापासून जरी एवढी मोठी फलप्राप्ती होते, मूळ नक्षत्रावर उपजलेल्या मुलाप्रमाणे त्याच्या फलाचा त्याग करावा. वसंत ऋतूच्या योगाने जरी सर्व वेल वाढले व आम्रवृक्षास पालवी फुटली तरी जसा तो त्यास हात न लावता टाकून जातो, तसे नित्यनैमित्तिक कर्माचे चित्त देऊन यथाविधी आचरण करावे, पण त्यापासून निष्पन्न होणाऱ्या सर्व फलांचा वांतीप्रमाणे त्याग करावा. अशा रीतीने नित्यनैमित्तिक कर्माचे फलांचा त्याग करणे यालाच ज्ञातेपुरुष त्याग असे म्हणतात. याप्रमाणे त्याग व संन्यास हे त्याची फोड करून तुला सांगितले. याप्रमाणे जेव्हा संन्यास घडतो तेव्हा काम्यकर्मापासून बाधा होऊ शकत नाही आणि निषिद्ध कर्म तर निषेधाच्या योगे स्वभावतःच नाहीसे होते. आणि ज्याप्रमाणे शिर कापल्यावर धड आपोआप निर्जीव होऊन खाली पडते, त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्माच्या फलांचा आता सांगितलेल्या रीतीने त्याग केला असता त्यापासून बाधा होत नाही.
मग धान्य पिकल्यावर जशी पिकाची वाढ खुंटते तसा सर्व कर्माचा क्षय झाला म्हणजे आत्मज्ञान आपण होऊन शोधित येते. अशा युक्तीने नित्यनैमित्तिक कर्माच्या फलांचा व त्याग व कामकर्माचा संन्यास जे करतात आत्मज्ञानाने प्राप्तीला योग्य होतात. किंवा ही युक्ती चुकून जर कोणी अटकळीने त्याग करू म्हटली तर कर्माचा त्याग न होता ते अधिक घोटाळ्यात पडतात. जसे रोगाची चिकित्सा न करता घेतलेले भलतेच औषध विषतुल्य होते. अथवा अन्नाचे सेवन केले नाही तर भुकेने मनुष्य मरणार नाही काय. म्हणून ज्या गोष्टीचा त्याग करू नये असे सांगितले आहे तिचा त्याग करू नये व ज्या गोष्टीचा त्याग करावा असे सांगितले आहे तिचे आचरण करण्यास लोभ धरू नये. त्याग करण्याची युक्ती चुकली तर कर्मत्याग करूनही मनुष्य कर्मबंधात सापडतो. म्हणून वैराग्य संपन्न जे आहेत ते केव्हाही त्याज्य गोष्टींचा आचरण करीत नाहीत. कित्येकास फलाभिलाषा सोडवत नाही म्हणून कर्मबंधक आहे असे ते म्हणतात. त्याप्रमाणे एखादा मनुष्य नग्न असून त्यास नग्न म्हटले असता जग भांडखोर आहेत असे तो म्हणतो. किंवा हे धनंजया जिवेच्या अधीन झालेले रोग पाहिजे ते खातो आणि ते पचले नाही म्हणजे अन्नास दोष देतो. किंवा कुष्ठू व्यक्ती आपल्या शरीरावर न रुजता त्यावर बसणाऱ्या माशांवरच रागवतो. त्याप्रमाणे जे फलिच्छू आहेत त्यांना कर्माचे फल टाकण्याची शक्ती नसल्यामुळे कर्मच वाईट असे ते म्हणतात आणि मग कर्मत्याग करावा असा सिद्धांत ठरवितात. कोणी असे म्हणतात की यज्ञयागादिक हे अवश्य केलेच पाहिजेत कारण त्या वाचून चित्तशुद्धी होण्याचा दुसरा उपायच नाही. जर चित्तशुद्धी लवकर व्हावी अशी इच्छा असेल तर कर्माचे आचरण करण्यास आळस करू नये. सोने शुद्ध करावायचे असेल तर अग्नीत घालण्याविषयी जसा कंटाळा करू नये अथवा आरशात पाहावयाचे असल्यास त्यावरील मळ काढण्याकरिता चुना लावून ते साफ करावा लागतो. अथवा वस्त्रे स्वच्छ निघावी अशी जर इच्छा असेल तर ती परटाच्या गलिच्छ सतालात घालण्याविषयी मनात शंका बाळगू नये. किंवा उत्तम अन्न हवे असेल तर ते तयार करण्याविषयी कसे प्राप्त होईल याप्रमाणे कर्मे क्लेशदायक आहेत म्हणून त्याची हेळसांड करू नये. या प्रकारचे सिद्धांत ठरवून कोणी कर्म करण्यास तयार होतात व कोणी कर्म टाकावे म्हणतात. अशा प्रकारे कर्मत्यागाविषयी वाद पडला आहे. तर या वादाचा निकाल करून कर्माचा त्याग कसा करावा ते तुला उत्तम रीतीने सांगतो. तिकडे लक्ष दे. तर अर्जुना असे पहा की हा त्याग 3 प्रकारचा आहे समजलास. आता ते तिन्ही प्रकार नीट वर्णन करून सांगतो. त्यागाचे 3 प्रकार जरी स्पष्ट सांगितले तरी त्याचे तात्पर्य एवढेच आहे की असे तू समज. मग सर्वज्ञांच्याही बुद्धीला जे खरे वाटते आणि ज्याच्याविषयी माझे मन निश्चय ठरला आहे तो निश्चय कोणता ते ऐक. संसारापासून आपली सुटका व्हावी म्हणून जो मुमुक्षु दक्ष असतो त्याने सर्व प्रकारचे हेच एक करावे. त्यागाचे स्वरूप ओळखून तो करावा. पांथिकाने ज्याप्रमाणे पावले टाकण्याचे मार्ग चालण्याचे सोडता कामा नये त्याप्रमाणे यज्ञ दान तप ही जी आवश्यक कर्मे ती सोडू नयेत. हरवलेला जिन्नस सापडेपर्यंत जसा त्याचा माग सोडता येत नाही अथवा पोट भरल्याशिवाय जसे आपल्या पुढील पान दूर सारता येत नाही किंवा नाव नदीचे काठच पोहोचल्याखेरीज मध्ये सोडता येत नाही अथवा केळी आल्याशिवाय केळीचे झाडे कापता येत नाही किंवा ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू सापडल्याशिवाय दिवा मालविता येत नाही त्याप्रमाणे आत्मज्ञानाविषयी दृढ निश्चय झाला नाही तोवर योगादिक कर्मे करण्याविषयी उदासीन होऊ नये. तर आपल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ दान व तप यांचे यथाविधी वरचेवर आचरण केले पाहिजे. जो चालण्याची त्वरा करतो त्याला तीच त्वरा विसावा घेण्यास उपयोगी पडते. तसे कर्माचे अधिक आचरण करणे हे कर्मत्यागास उपयोगी पडते. एखादा रोगी औषध घेण्याविषयी जो अधिकाधिक तयार होतो तो रोगापासून मुक्त होत जातो. ज्याप्रमाणे जो कर्मे विधीपूर्वक लवकर करावी तो रज व तम हे गुण समूळ नाही तसे होतात. अथवा सोन्याचा एकामागून एक जेव्हा खराची पुटे द्यावी तेव्हा त्या हीनकटपणाची जाऊन ते शुद्धी होते. तसे निष्ठेचे कर्माचे आचरण केले असता ते रज व तम यांचा नाश करून सत्वशुद्धीचे दर्शन करून देते. म्हणून अर्जुना सत्वशुद्धी प्राप्त होण्यास सत्कर्म हीच तीर्थाची योग्यता पावतात. तीर्थांनी बाह्य मालाचे क्षालन होते आणि कर्माच्या योगे अंतर्मल नाहीसा होतो. एवं सत्कर्म हीच चित्तशुद्धीस तीर्थे होतं. तहान लागलेल्या मनुष्यास मारवाड देशात जसा एखादा अमृताचा झरा सापडावा किंवा आंधळाच्या डोळ्यात सूर्याचे तेज यावे, बुडणाऱ्यास तारणाकरता नदीनेच धावावे,
पडणाराला जसे पृथ्वीनेच झेलावे अथवा मरणारास मृत्यूनेच आयुष्य वृद्धी द्यावी, कर्मापासून मुमुक्षुस होणारी पीडा कर्मांनी दूर करावी, अथवा हे अर्जुना रसायन करण्याची ज्यास युक्ती माहीत आहे तो वैद्य ज्याप्रमाणे विष शुद्ध करून त्याचे अमृत करून मरणाचे रक्षण करतो, त्याप्रमाणे धनंजया युक्तीने कर्मे केली असता ती बाधा असूनही मुक्त करण्यास कारणीभूत होतात. तर अर्जुना जिच्या योग्य कर्मापासून कर्माचा नाश होतो ती युक्ती कोणती ती तुला उत्तम रीतीने सांगतो. तर पंचमहायज्ञादी प्रमुख कर्मे यथाविधी घडत असतात. जो कर्तृत्वाचा अभिमान बाळगीत नाही, जो मोलाने दुसऱ्याजवळून पैसे घेऊन तीर्थयात्रा करतो, त्याला मी यात्रा करीत आहे अशा मोठेपणाचा हर्ष होत नाही. किंवा राजशिक्क्याच्या बळावर जो एकटा राजासही पकडून आणतो, त्याला मी या राजास जिंकले असा गर्व होत नाही. जो दुसऱ्याच्या कासेस लागून नदी उतरून पलीकडे जातो, त्याला मी पोहणार आहे असा गर्व होत नाही. किंवा ज्याप्रमाणे राजाचे उपाध्यायास राजाकरता दुसऱ्यास आपल्या हाताने दिलेल्या दानाबद्दल अभिमान वाटत नाही, त्याप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान न बाळगता ज्या ज्या वेळेची जी कर्मे करावयाची ती यथाविधी जो करतो, हे पांडवा केलेल्या कर्माची जी फलप्राप्ती व्हावयाची त्याच्याविषयी जो आपल्या मनात इच्छा उत्पन्न होऊ देत नाही, हे धनंजया प्रथम फळाची आशा सोडून निष्काम कर्मास आरंभ करावा. ज्याप्रमाणे दुसऱ्यांचे लेकरू पाहून त्याचे ठिकाणी प्रीती न ठेवता नुसता संतोष मानावा, पिंपरांच्या आशेने जसे कोणी पिंपरास पाणी घालीत नाही तशी फळाची आशा सोडून कर्मे करावी. गुराखी दुधाची आशा सोडून जसा गावातील गायी वळतो तसे कर्मफळाविषयी निरीच्छा असावे. या युक्तीने जो कर्माचे आचरण करतो त्याला आपल्या जवळच असलेल्या आत्मस्वरूपाची भेट होते. म्हणून फळाविषयी आशा सोडून व मी करता हा अभिमान सोडून कर्मे करावी, अशी उत्तम प्रकारे माझी आज्ञा आहे. हे जो जन्म मृत्यूच्या एरझारा करिता त्रासून गेला आहे व आपली त्यापासून सुटका कशी होईल या काळजीत आहे, त्याला वारंवार सांगणे आहे की त्याने या आज्ञेचे उल्लंघन करू नये. एखादा मनुष्य अंधारातून चालत असता अंगास धक्का बसल्यावर त्याबद्दलचा राग डोळ्यावर काढून डोळ्यात नखे बोचते, त्याप्रमाणे कर्मे जन्मबंधनास कारण आहे. म्हणून त्याच्यावर रागवून जो ती सर्व टाकून देतो त्याच्या कर्मत्यागास मी तामस त्याग असे म्हणतो. ज्याप्रमाणे अर्धशिशी उठल्यावर कोणी रागाने आपले शिरच कापतो. अरे वाट जरी वाईट असली तरी पायांनीच चालून संपविली पाहिजे, पण त्या वाटेच्या वाईटपणाबद्दल पाय तोडावे की काय. भूक लागलेल्या मनुष्याने अति कडक अन्न ठेवले आणि त्याला ते सहन न होऊन त्याने ते लाथेने झुगारून दिले तर त्याला लंघनच करावे लागणार. त्याप्रमाणे कर्माच्या युक्तीने आचरण केले असता कर्माचा दोष नाहीसा होतो, हे तो तामस मनुष्य भ्रमिष्ट झाला असल्यामुळे त्याला समजत नाही. तो आपल्या धर्माप्रमाणे आपल्यास करावयाचे जे कर्म ते टाकून देतो, तेव्हा तू त्या तामस मनुष्याप्रमाणे कर्मत्यागाचा स्वाधीन होऊ नको. अथवा आपला अधिकार काय आहे हे जो जाणतो व आपले विहित कर्म कोणते हेही ज्यास माहीत आहे, परंतु ती कर्मे करण्याचा क्लेशांश भिवून जो त्याच विषयी कंटाळा करतो, कर्माचा प्रारंभ क्षणभर कठीण दिसतो, जशी शिदोरी नेते वेळेस जड लागते, जसा लिंब खाते वेळेस जिभेस कडू लागतो व हिरड्या तुरट लागतो, तसा कर्माचा आरंभ हा कठीण वाटतो. किंवा गाय मारकट असली, शेवंतीच्या झाडाला काटे आहेत व स्वयंपाक करते वेळेस भोजनाचे सुख नसते, तसे कर्म आरंभिते वेळेस अति कठोर असते, म्हणून ते करावयाचे श्रम होतात असे तो समजतो. बाकी कर्माचा आरंभ यथाविधी करतो, पण कडक वस्तू हातात घेऊन हात भासतात ती टाकून द्यावी. याप्रमाणे त्या कर्माचरणापासून श्रम होऊ लागल्यावर ती कर्मे मध्येच टाकतो आणि म्हणतो की माझे महत्भाग्य म्हणून देहासारखी उत्तम वस्तू लाभली असता पापाप्रमाणे कर्माचे आचरण करून मी आपल्यास त्रास का करून घ्यावा. कर्माचे आचरण करून त्यापासून मिळणारे जे भोग त्यांची मलाच गरज नाही, तर आज आपल्याला जे ऐश्वर प्राप्त झाले आहे त्याचाच उपभोग का घेऊ नये. अशा प्रकारे अर्जुना शरीरास क्लेश होतील या भीतीने जो कर्मे टाकून देतो त्याला राजस त्याग असे म्हणतात. त्या ठिकाणी कर्मत्याग होतो, परंतु त्याला कर्मत्यागाचे फळ मिळत नाही. ज्याप्रमाणे उतो आलेले तूप अग्नीत पडले तरी त्याला होमाची योग्यता प्राप्त होत नाही. किंवा एखादा
पाण्यात बुडून प्राण गेला असता त्याने जलसमाधी घेतली असे म्हणता येत नाही, तर त्याचे ते अपघाताचेच मरण असे म्हटले पाहिजे. त्याप्रमाणे देहावर प्रीती ठेवून ज्याने कर्मावर पाणी सोडले त्याला कर्मत्यागाचे फल खास मिळत नाही. किंबहुना ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे त्याला सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे नक्षत्रांचे तेज लोपते, त्याप्रमाणे अर्जुना ज्या कर्मत्यागापासून अज्ञानासह क्रियांचा लोप होतो त्यापासून मोक्षप्राप्ती होते. अर्जुना ती मोक्षप्राप्ती अज्ञानाने कर्माचा क्रियांचा लोप होतो त्यापासून मोक्षप्राप्ती होते. अर्जुना ती मोक्षप्राप्तीत अज्ञानाने कर्माचा त्याग केला असता होत नाही, म्हणून तो खरा कर्मत्याग नसून राजस त्याग होय. तर कोणत्या त्यागापासून मोक्षप्राप्ती आपल्या घरी चालत येते तेही प्रसंगानुराधाने तुला सांगतो ते ऐक. तर आपल्या अधिकारानुरूप जे सहज आपल्या वाट्यास आलेले कर्म ते साहित्यासह गौरवाने यथाविधी आचरण करीतो, परंतु हे कर्म मी करीत आहे अशी मनात आठवणही होऊ देत नाही. तसेच फळाच्या आशेवरही पाणी सोडतो. अर्जुना असे पहा की मातेची अवज्ञा केली व तिच्याविषयी मनात कामवासना उत्पन्न होऊ दिली तर या दोन्ही गोष्टी नरक प्राप्तीस कारण होतात. तर ह्या दोन्ही वर्ज्य करून मातेची सेवा करावी. गायीचे तोंड अपवित्र असले म्हणून गायीच्या सर्वांगाचा त्याग करावयाचा की काय? आपल्यास आवडते जे फळ आंबा त्याचा साल व कोय यांच्यामध्ये रस नाही हे दोन दुर्गुण त्याचे ठिकाणी आहेत, म्हणून तो आंबा कोणी टाकून देईल काय? याप्रमाणे कर्म केल्याचा अभिमान आणि कर्मफलाची इच्छा या दोहोंचं बंध असे नाव आहे. म्हणून बाप ज्याप्रमाणे आपल्या कन्येविषयी इच्छा बाळगीत नाही त्याप्रमाणे विहित कर्माचे आचरण करून जो या दोहोंविषयी इच्छा करीत नाही त्याला दुःख होऊ शकत नाही. हा त्यागरूपी वृक्ष सर्व वृक्षात श्रेष्ठ असून त्यालाच मोक्षरूपी मोठाली फळे येतात, म्हणून सर्व जगात हा सात्विक त्याग अशी प्रसिद्धी आहे. आता झाडाचे बीज जाळून झाडास जसे निर्वंश करावे तसे फळाचा त्याग करून जो कर्माचा त्याग करतो, ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श होता क्षणीच लोखंडाचा कलंक व रंगही बदलतात, त्याप्रमाणे कर्मकर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची इच्छा या दोन गोष्टींचा त्याग केल्यावर रज व तम हे दोन्ही त्याग नाही तसे होतात. मग शुद्ध सत्वाने आत्मबोधाचा उजेड होतो. जसे संध्याकाळी मृगजळ आपोआप नाहीसे होते किंवा आकाश पोकळी जसे कोणीकडे दिसत नाही तसा ज्ञानाच्या पुढे जगाचा मोठा मिथ्याभास दिसत नाही. म्हणून पूर्वकर्मानुरोधाने जी बरे वाईट कर्मे प्राप्त होतील ती आकाशात जसे ढग उत्पन्न होऊन मावळतात तशी अर्जुना त्यांच्या दृष्टीने सर्व कर्मे निर्दोष असतात, म्हणून त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाची उठाठेव तो करत नाही. हे शुभ कर्मे असे असमजून तो ते हर्षाने करीत नाही किंवा हे अशुभ म्हणून त्याचा द्वेष करीत नाही. ज्याप्रमाणे जागृत झाल्यावर स्वप्नात पाहिलेल्या गोष्टींचे कोणी सुखदुःख मानित नाही त्याप्रमाणे शुभ किंवा अशुभ यांच्याविषयी त्याच्या मनात शंकाच येत नाही. म्हणून अर्जुना ज्यांच्या योगाने हे कर्म आणि याचा करता मी अशा द्वैत भावाची वार्ताही उरत नाही त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. पार्था, अशा प्रकारे कर्माचा त्याग केला म्हणजे ती आपल्यास पूर्णपणे सोडतात, पण जर या व्यतिरिक्त अन्य प्रकारे कर्माचा त्याग केला तर ती उलटी अधिकच बंधनात पडतात. आणि अर्जुना जे देह प्राप्त झाला असता कर्म करण्याचा कंटाळा करतात ते मूर्ख होतं. मातीचा कंटाळा करून घट काय करील आणि वस्त्राला तंतूचा संबंध कसा तोडता येईल? तसेच अग्नित्व अंगी असलेल्या अग्नीला उष्णतेचा कंटाळा करता येईल काय? किंवा दिवा आपल्या प्रभेचा द्वेष करील काय? हिंगाला जरी आपल्या घाणीचा त्रास झाला तरी त्याने चांगला वास कोठून आणावा आणि पातळपणा टाकून पाणी कोठे राहणार? त्याप्रमाणे शरीराच्या अवस्थेमध्ये जोपर्यंत मनुष्य नांदत आहे तोपर्यंत कर्मत्यागाचे वेड काय उपयोगी पडेल? आपण लावलेले गंध वाकडे लागले तर ते वरचेवर पुसता येते, परंतु कपाळात जर वाकडे असेल तर ते कसे नीट करता येईल? याप्रमाणे ज्या विहित कर्माचा आपण स्वतः आदर केला आहे त्याचा त्याग करावयाचा म्हटले तर करता येईल, पण त्या योगे काही कर्मत्याग होणार नाही, कारण शरीर हे कर्मरूपच असल्यामुळे कर्म कसे टाकता येणार? का की मनुष्य निजला असला तरी श्वासोश्वास रूपाने कर्म हे घडतेच, अर्थात आपण काही एक न करता त्याची उभारणी होते. या शरीराच्या निमित्ताने कर्म हे पाठीस लागले आहेच आणि जिवंतपणीच व मेल्यावरही याप्रमाणे कर्म करण्याचे राहत नाही.
हे बघ, या कर्माचा त्याग करण्याचा एकच प्रकार आहे, तो असा की कर्म करीत असता फलेच्छेच्या अधीन होऊ नये. कर्माचे फल ईश्वरास अर्पण केले म्हणजे त्याच्या प्रसादाने ज्ञान उत्पन्न होते आणि मग दोरीचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यावर जशी सर्पाची शंका दूर होते, तसा त्या आत्मबोधाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो. पार्थ, जेव्हा कर्माचा अशा रीतीने त्याग करावा तेव्हा तो खरा त्याग होय. म्हणून याप्रमाणे जो या जगात कर्माचा त्याग करतो तोच महात्यागी त्याग करणारा होय. एरवी रोग्याला मूर्छा आली असता ज्याप्रमाणे त्याला विश्रांती मिळाली असे लोक समजतात, लाकडाच्या ऐवजी जसा अंगावर भुक्यांचा मार सोसावा त्याप्रमाणे जो कर्म करताना कंटाळतो तो विसावा घ्यावा म्हणून दुसरे कर्म सुरू करू शकतो. परंतु हे असो, तिन्ही लोकात त्यागी त्यालाच म्हणतात की ज्याने कर्म करून फलत्यागाच्या योगे त्याला ते न केल्याची योग्यता आणली. एरवी तरी अर्जुना, हे कर्मफल 3 प्रकारचे आहे आणि जे फलाची आशा सोडित नाही त्यांना ते भोगावे लागते. आपण कन्या जन्म दिला असूनही ती माझी नाही असे म्हणून पिता जेव्हा कन्यादानाचे उदक सोडतो तेव्हा त्याची तिजवरील माया सुटून पाणी ग्रहण करणारा जावई तिचे मायापाशात पडतो. जे विषाच्या, बचनागाच्या वगैरेच्या बागा करीतात ते त्याची विक्री करूनही त्याच्या सेवनापासून अलिप्त असल्यामुळे मरण भयापासून सुटून जिवंत असतात, पण जे त्याचे सेवन करतात ते द्रव्य खर्चूनही मरण पावतात. त्याप्रमाणे कर्तेपणाचा अभिमान धरून कर्म केले आणि मी करता नाही असे समजून फलाची आशा सोडली तरी दोघांनाही कर्म स्वतः बांधित नाही, म्हणजे कर्म उदासीन आहे. वाटेवरील वृक्षाच्या पिकलेल्या फळांची जो इच्छा करीतो त्यासच ती बाधक होते, तसे कर्माच्या फलाची इच्छा करण्यास ते बाधक होते. परंतु कर्म करून जो फलाची आशा करीत नाही तो जन्म मृत्यूच्या सपाट्यात सापडत नाही. कारण हे 3 प्रकारचे जग कर्माचे फल आहे. देव, मनुष्य व स्थावर यालाच जग असे म्हणतात आणि हे तिन्ही प्रकार तर कर्मफलाचेच आहेत. तेच कर्म, एक अनिष्ट प्रतिकूल, एक केवळ इष्ट अनुकूल आणि एक इष्टानिष्ट मिश्र असे 3 प्रकारचे आहे. परंतु जे विषयासक्त आहेत हे अवधीचा अंगीकार करून निषिद्ध व वाईट अशा कर्माचे ठिकाणी प्रवृत्त होतात आणि त्या योगे कृमी, कीटक अथवा माती असे वाईट देह पावतात. त्याला अनिष्ट कर्मफल असे म्हणतात. आणि स्वधर्माला मान देऊन आपल्या अधिकारानुरूप वेदात सांगितल्याप्रमाणे जेव्हा सुकृत करतात तेव्हा अर्जुना त्यांना इंद्रादिक देवतांचे देह प्राप्त होतात. त्या कर्मफलाला पुण्यकर्म असे म्हणतात. आणि गोड व आंबट ही एकत्र केली असता ज्याप्रमाणे या दोहोंहून वरचढ असा निराळ्या रुचीचा मधुर रस उत्पन्न होतो किंवा प्राणवायू योगाभ्यासाने कुंभक होतो, त्याप्रमाणे सत्य व असत्य यांचे ऐक्य झाल्यावर ते त्या दोहोंनाही जिंकण्यास कारण होते. म्हणून शुभ व अशुभ कर्मे समभाग मिळून जे कर्म घडते त्यांचे मनुष्य देहाचा लाभ हेच मिश्र फल होय. असे या जगात 3 प्रकारचे कर्मफल आहे आणि जे या कर्मफलाची आशा टाकीत नाही ते जन्म मरणाऱ्यांच्या फेऱ्यात पडतात. ज्या जेवणाराला जिभेला सहन न होईल इतके तिखट पदार्थ खाऊन समाधान होते त्याला त्या योगे परिणामी अवश्य मरण प्राप्त होते. जोपर्यंत अरण्य लागले नाही तोपर्यंत समचोराची मैत्री बरी किंवा वेश्येशी जोपर्यंत समागम घडला नाही तोपर्यंत तिच्याशी मैत्री बरी असते. त्याप्रमाणे देहात आहे तोपर्यंत कर्मे करीत असता कर्तेपणाचा गर्व वाहतात, परंतु शेवटी मरणानंतर फल भोगावे लागते. असा समर्थ असून त्याचे जवळ ऋण काढले आणि मग तो जरी बायकोही मागू लागला तरी नाही म्हणवत नाही. त्याप्रमाणे प्राणीमात्राला कर्माचे फल भोगणे भाग पडते. कर्मफल चुकत नाही. मग कंसातून दाणा खाली पडल्यावर तो उगवला म्हणजे पुन्हा त्याला कणीस येते व त्याचे दाणे भूमीवर पडले म्हणजे दाण्याचे कणीस व कंसाचे दाणे असा क्रम सुरू होतो. त्याप्रमाणे उपभोगाचे फल जे शरीर ते फलाच्या शेवटी जन्म घेते. जसा वाट चालणारा मनुष्य एक एक पाऊल टाकून वाट जिंकितो किंवा होडी एका तीराहून दुसरी तीरास गेली असता तिला प्रत्येक तीर अलीकडलाच होय, कारण प्रत्येक तीरास तिला पलीकडलेपणा आहेच म्हणून वाहून न्यावे लागते, तसा फलाच्या उपभोगाला शेवट नाही. हे बघ की साध्य व साधन अशा क्रमाने फल व फलाचा भोग ही वाढतात व फलेच्छाचा त्याग न करणारे संसारात गुंडाळले जातात. एरवी जाईचे फूल ज्याप्रमाणे प्रफुल्लित होता क्षणी सुकते त्याप्रमाणे कर्माचा आरंभ करूनही फक्त अभिमान सोडून ते न केल्याप्रमाणे जे फलापासून अलिप्त असतात
बीजाकरता ठेवलेले धान्य जर दररोज खर्चासह खाऊन टाकले तर मग पुढे पेरणाऱ्याचा प्रकार जसा बंद होतो तसे फलाच्या त्यागाने कर्मापासून प्राप्त होणारे जन्म मृत्यू बाजूस राहतात. शुद्ध सत्वाच्या सहाय्याने गुरुकृपा रूपी अमृताच्या तुषाराने सिद्ध झालेला जो आत्मबोध त्यांचे द्वैताचे दैन्य नाहीसे होऊन मग ज्या 3 प्रकारच्या फलांपासून सर्व आभार स्वरूप जग उत्पन्न होते ते आपोआप नाश पावून भोगता व भोग्य वस्तू याही आपोआप लयास जातात. हे वीरेश, ज्याच्या हातून अशा प्रकारचा कर्माचा ज्ञान प्रधान असा संन्यास होतो त्यांनाच फलाच्या भोगापासून होणारे दुःख होत नाही. आणि या संन्यासाने खरोखर जेव्हा आत्मस्वरूपी दृष्टी पोहोचते तेव्हा कर्म निराळे आहे असे दिसते काय? भिंत पडल्यावर तिजवर काढलेली चित्रे मातीस मिळतात अथवा उजाडल्यावर रात्रीचा अंधार दिसतो काय? जर आकृतीच नसली तर सावली कशाची पडणार? आरसाच नसेल तर आपला मुखाचे प्रतिबिंब कोठे पडेल? जो पुरी झाल्यावर स्वप्न कोठून पडणार? आणि मग याला खरे व खोटे कोण म्हणेल? याप्रमाणे असा कर्मफलाचा संन्यास केला असता अविद्येला थारा मिळत नाही. मग तिच्यापासून होणारे जे फल त्याचा कोण उपभोग घेईल? म्हणून संन्यास केल्यावर कर्माची गोष्ट कोठून बोलता येणार? परंतु जर आपल्या देहात अज्ञान वास करीत असेल, जेव्हा कर्तेपणाच्या बळाने आत्मा चांगली व वाईट कर्मे करण्यास प्रवृत्त होतो व दृष्टीही भेदाच्या ऐश्वर्याने जेव्हा युक्त असते तेव्हा हे सुवर्मा अर्जुना, आत्मा व कर्म यांचे ठिकाणी पूर्व व पश्चिम याप्रमाणे द्वैत विशेष असते. आकाश व आभाळ, सूर्य आणि मृगजळ व पृथ्वी आणि वायू यांच्यात संबंध जरी दिसला तरी ते फार दूर आहेत. नदीचे पाणी पांघरून नदीत खडक असतो परंतु त्या दोहोत जसे कोटपट अंतर असते. पाण्यावर असलेले शेवाळे हे पाण्यापासून वेगळे असते. काजळाच्या दिव्याशी संबंध आहे म्हणून त्या काजळाला दीप म्हणता येईल काय? जरी चंद्राला कलंक लागला आहे तरी त्याचे चंद्राशी ऐक्य नाही. दृष्टी व डोळे यांमध्ये जितका भेद आहे अथवा वाट व तिजवरून चालणारा वाटसरू, ओघ व ओघात वाहणारे पाणी आणि आरसा व आरशात पाहणारा मनुष्य यांच्यात जितका भेद आहे तितक्याच मनाने आत्म्यापासून कर्म भिन्न आहे. परंतु अर्जुना, अज्ञानामुळे ती दोन्ही एकच आहेत असे वाटते. जशी सरोवरातील कमले आपल्या फुलण्याने रवीचा उदय झालेला असे कळवितात व आपल्यातील मकरंदाचा भ्रमराकडून उपभोग घेवितात, तशी आत्म्याच्या ठिकाणी असलेली कर्मे अन्य कारणाने वारंवार उत्पन्न होतात. ती कारणे 5 आहेत. त्यांची लक्षणे तुला सांगतो. ती 5 कारणे तूही कदाचित जाणत असशील. कारण ज्याच्या विषयी शास्त्रांनी उंच हात करून वर्णन केलेले आहे ती वेदराजाच्या राजधानीत सांख्य वेदांत रूपी मंदिरात निरूपण रूपी नौबदीने प्रसिद्ध आहेत. कारण सर्व कर्माची सिद्धी होण्याकरता या जगात हीच मुख्य आवश्यक आहेत, तर त्याचे ठिकाणी आत्म्यास कारणीभूत मानू नये. अर्जुना, अशी दोंडी पिटल्याने त्यांची चहूकडे प्रसिद्धी झालेली आहे म्हणून तुलाही ठाऊक असू दे, उपयोग होईल. आणि मी ज्ञानरूपी रत्न तुझे हाती आल्यावर दुसऱ्यांच्या तोंडातून तू ही गोष्ट ऐकावीस इतकी अडचण तुला कशास पाहिजे? आपल्या समोर आरसा असल्यावर आपले रूप पाहण्यास लोकांना माझे रूप कसे दिसते ते मला सांग, अशी विनंती का करावी? भक्त ज्या स्थितीत जिकडे पाहतील त्या ठिकाणी ती वस्तू मी त्याच्या दृष्टीस पडतो. तो मी आज तुझे खेळणे झालो आहे, हस्तगत झालो आहे असे प्रेमाच्या भरात देव बोलत असता त्यांना आठवण राहिली नाही. तो इकडे पार्थ आनंदात निमग्न होऊन गेला. पौर्णिमेच्या चांदण्यात सोमकांत मनाचा डोंगर जरी असला तरी तो पाझरून त्याचे सरोवर बनावे. त्याप्रमाणे सुख व अनुभव ह्या भावांचा पडदा नाहीसा होऊन सुख अर्जुनाच्या आकृतीचे दिसू लागले. तेव्हा देव समर्थ असल्यामुळे त्यास आठवण होऊन त्यांना सुखाच्या समुद्रात बुडणाऱ्या अर्जुनास वर काढले. अर्जुनासारखा थोर असून तो बुद्धीच्या प्रसारासह बुडू लागला. एवढे प्रेमाचे भरते आले असून ते बाजूला सारून देव म्हणाले, पार्थ तू आपले स्वरूप पाहून शुद्धीवर ये. तेव्हा उसासा टाकून अर्जुनाने मान डोलवली आणि तो म्हणाला की हे प्रभू, जो मी तुमच्या सानिध्यास द्वैत भावास त्रासून आज तुमच्या ऐक्यास येऊ पाहत आहे त्या माझे तुम्ही जर प्रेमाने कौतुक करीत असाल तर मला जीव देशेस का आणता? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अरे वेड्या, खरोखर तुला अजून कसे माहीत नाही की चंद्र आणि प्रभा यांचा कधी वियोग घडतो का? आणि असेच बोलून तुला जी आम्ही भीती दाखवतो तिने तू रुसलास म्हणजे आमच्या प्रीतीस जास्ती बळ येते, अशी ही प्रीती होय. या ठिकाणी एकमेकांचे खुणेने परस्परास जे बोलणे तेच आपल्या वाचण्यास
कारण होय, म्हणून याविषयी वादविवाद पुरे. मग अर्जुना, मी आता कसे कसे बोलत होतो की सर्व कर्मे आत्म्यापासून भिन्न आहेत. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, माझ्या मनातील तात्पर्य सांगण्यास तुम्ही होऊन आरंभ केला. सर्व कर्मास कारणीभूत अशी 5 कारणे तुला सांगेन, अशी जी तुम्ही प्रतिज्ञा केली, आणि आत्म्याचा कर्माशी काही संबंध नाही असे जे तुम्ही बोलला होता ते माझे देणे मला द्या. हे बोलणे ऐकून भगवंताने अतिसंतोषाने म्हणाले, याविषयी तू धरणे घेऊन बसलास असा विचारणारा आम्हाला कोठे मिळतो आहे? तर अर्जुना, तुला खरोखर सिद्धांत सांगतो, कारण मी तुझा ऋणी असल्यामुळे तुला मोठा नमून आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा, तुम्ही मागील गोष्टीचा अभिप्राय विसरला काय? आणि मी व तू हे द्वैत आपल्या भाषणात का आणता? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, बरे, तर आता मी जी गोष्ट तुला सांगण्यास सुरुवात केली होती ती सांगतो, सावधान चित्ताने ऐक. तर हे धनुर्धरा, खरोखर सर्व कर्माची उभारणी या 5 कारणांनी परभारे होते, आणि ज्या या 5 कारणांच्या योगाने जो कर्माचा पसारा होतो तीच 5 कारणे त्या कर्माचे हेतू असतात. दुसरा जो आत्मा तो उदासीन असून कर्माला निमित्त कारण आणि उपादान कारण नसतो, अथवा तो स्वतः कर्माला सहाय्य करीत नाही. त्याचे ठिकाणी शुभ किंवा अशुभ कर्मे अशा रीतीने होतात की रात्र व दिवस आकाशात उत्पन्न झाली तरी आकाश जसे त्याहून वेगळे असते. पाणी व तेज यापासून उत्पन्न होणाऱ्या वाफेचा वायूशी संबंध झाला म्हणजे ती आकाशात जाऊन तिचे ढग बनतात, परंतु आकाशात जशी ही गोष्ट माहीत नसते. पुष्कळ लाकडे एकत्र जोडून तयार केलेली नाव वाऱ्याच्या जोराने नावाडी पाण्यावर चालवितो, परंतु त्या ठिकाणी उदक जसे काही न करिता साक्षीभूत असते, किंवा मातीचा गोळा घेऊन चक्रावर ठेवून दांड्याने चाक चालविल्यावर त्याचे माती पण जाऊन भांडे तयार होते, तर या ठिकाणी कुंभाराच्या कसबाशिवाय भांड्यास आधारा वाचून पृथ्वीचे दुसरे कोणते साह्य मिळते याचा विचार कर. हेही असो, परंतु जगात लोकांचे सर्व व्यापार सूर्यप्रकाशाने चालत असताही सूर्य ज्याप्रमाणे त्यांपासून अलिप्त असतो त्याप्रमाणे 5 कारणे मिळाल्याने सर्व कर्मरूप वेलाची मांडणूक होते व आत्मा वेगळाच हा असतो. आता तीच 5 कारणे चांगल्या प्रकारे वेगवेगळी वर्णन करून सांगतो. मोते ज्याप्रमाणे वजन करून घ्यावी लागतात त्याप्रमाणे कर्माच्या कारणाची सर्व यथार्थ लक्षणे तुला सांगतो ती ऐक. तर देह पाहिले कारण होय असे मी सांगतो. या देहाला अधिष्ठान म्हणण्याचे प्रयोजन इतकेच की भोग्य जे विषय त्यासह वर्तमान भोगता या ठिकाणी राहतो. इंद्रियांच्या 10 हातांनी रात्रंदिवस कष्ट सोसून प्रकृतीच्या योगाने जी सुख व दुःखे उत्पन्न होतात ती भोगण्याकरता मनुष्यास दुसरे ठिकाणच नाही, म्हणून देहाला अधिष्ठान असे म्हणतात. हे 24 तत्वांचे वस्तिस्थान असून बंध व मोक्ष याचा उलगडा या ठिकाणी होतो. फार काय, परंतु जागृती, स्वप्न व सुपुप्ती यांचे हे मुख्य ठिकाण होय. म्हणून हे धनंजय, या देहाला अधिष्ठान हेच नाव योग्य आहे, आणि कर्माचे दुसरे कारण करता हे होय. आणि ह्याला चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव असे म्हणतात. आकाशातून पाऊस पडल्यावर त्याचे पृथ्वीवर डबके होते, आणि मग त्यात आकाशाचेच प्रतिबिंब पडल्यावर त्याप्रमाणे ते प्रतिबिंब त्याच्याच आकाराचे होते. किंवा निद्रेच्या भरात राजा आपले ऐश्वर्य विसरून स्वप्नात आपण भिकारी झालो आहो असे समजतो, तसे चैतन्य आपले स्वरूप विसरून देहच मी असे मानून देहरूपाने प्रकट होतो. आणि ज्या देहात आत्मरूपाचा विसर पडतो तेथे चैतन्य जीव या नावाने प्रसिद्ध आहे. व देहाला सर्व प्रकारे ज्याने वचन दिले आहे, देहाकडून जी जी कर्मे होतात ती मीच केली असे जो भ्रमाने म्हणतो, म्हणून जीवाला तो कर्माचा करता आहे असे म्हणतात. मग दृष्टी ही एकच असून ज्याप्रमाणे पापण्याच्या केसांमुळे चौरीच्या केसाप्रमाणे चिरल्यासारखी दिसते, अथवा घरात असलेला एकच दिवा झरोक्यातून पाहिला असता जो त्याचे पुष्कळ दिवे दिसतात, किंवा एकच पुरुष शृंगार, वीर, करुणा इत्यादी 9 रसांचे आविर्भूत दाखवू लागला म्हणजे तो जसा 9 प्रकारचा वाटू लागतो, तसे बुद्धीचे एकच ज्ञान असून ते नेत्रादी इंद्रियाच्या निराळेपणाने बाहेर येऊ लागते. हे नृपनंदना, ती निरनिराळी इंद्रिये ही कर्माचे तिसरे कारण होय असे समज.
आणि पूर्व पश्चिम वाहिनी नद्या वाहत वाहत समुद्रात जातात, त्या जशा पाण्याच्या रूपाने एकत्र होतात, तशी रजोगुणाची कर्तृत्व शक्तीची संपादन केल्याशिवाय प्राणवायूत मूळचीच आहे ती निरनिराळ्या अवयवात निरनिराळी भासते. जेव्हा ती वाचाद्वारे बाहेर पडते तेव्हा तिला बोलणे असे आपण म्हणतो व हस्तद्वारे बाहेर पडल्यावर घेण्या देण्याचा व्यापार असे म्हणतात. अरे जी पायात आली असता गती असे म्हणतात व मलमूत्राद्वारे आली असता क्षरण असे म्हणतात. नाभीपासून हृदयापर्यंत ओंकाराची शरीरात वृद्धी करते, तिलाच प्राण असे म्हणतात. मग वर जो श्वासोश्वास जातो त्याच शक्तीला उदान कंठस्थ वायू असे नाव प्राप्त होते व गुदद्वाराने बाहेर येऊ लागली म्हणजे अपान गुदस्थ वायू हे नाव प्राप्त होते. आणि सर्व शरीरास व्यापक झाली असता व्यान शरीरस्थ वायू असे म्हणतात. खाल्लेल्या अन्नाचा रस सर्व शरीरास पसरून जी सर्व सांध्यात भरलेली असते. अर्जुना, अशा सर्व क्रिया होत असून या शक्तीस नंतर समान म्हणजे नाभिस्थ वायू असे म्हणतात. आणि जांभई, शिंक, ढेकर वगैरे जे वायूचा व्यापार होतात ते नाग, कुर्म, कुकर इत्यादी उपप्राणांचे होत. हे सुबेटा, याप्रमाणे हे सर्व वायूंचे खेळ असून यांच्या वर्तनाप्रमाणे त्याचे नावात बदल होतात. अशी जे आपापल्या व्यापाराने वायूची शक्ती निरनिराळी होते ते कर्माचे चौथे कारण होय असे समज. शरद ऋतू सारखा उत्तम ऋतू असून त्यात चंद्रोदय व्हावा व तशात पौर्णिमेचा योग असावा, अथवा वसंत ऋतू असून त्यात उत्तम बाग असावी व बागेत स्त्री सान्निध्य असावं आणि त्या योगात सर्व साहित्याची भर पडावी, अथवा अर्जुना कमल असून ते उमलावे व मग त्यात पुष्परेणूचा उद्भव व्हावा. एखाद्याने वर्णित कवित्व असावे, त्या कवितेत रसिकता असावी आणि त्या रसिकतेत आत्मतत्वाची भर पडावी. तसेच सर्व वृत्तीच्या ऐश्वर्याने युक्त जी बुद्धी ती उत्तम प्रकारची असून तशात सर्व इंद्रियांचेही तिला अनुकूल असावी आणि सर्व इंद्रियांना भूषण देणारा असा जो देवाचा मेळा तोही त्यात अनुकूल असावा. म्हणून चक्षुरादी 10 इंद्रियांच्या ठिकाणी सूर्यादी देवांची समुदायाची जी अनुकूलता ते देवाचे समुदाय हे या कर्माचे 5वे कारण होय. देव म्हणतात, समजलास अर्जुना, याप्रमाणे तुझ्या बुद्धीस कळेल अशा रीतीने कर्माची 5 प्रकारची कारणे तुला सांगितली, ती ऐकलीस ना. आता ज्या हेतूच्या योगे ही कर्मे घडतात ते 5 हेतू तुला उघड करून सांगतो. तर अकस्मात वसंत ऋतू प्राप्त झाला असता त्याच्या योगाने झाडास नवी पालवी फुटते. पालवी फुटल्यावर फुलांचे घोस येतात आणि फुलांपासून फळे निर्माण होतात. अथवा पावसाळ्यात मेघ उत्पन्न होतात. मेघापासून पर्जन्यवृष्टी होते आणि पर्जन्यवृष्टीपासून धान्य उत्पन्न होते. किंवा पूर्वेस अरुणोदय होतो. अरुणोदय झाल्यावर सूर्य उगवतो आणि सूर्याचा पूर्ण प्रकाश झाला म्हणजे दिवस होतो. याप्रमाणे अर्जुना, मन हे कर्माचा संकल्प होण्यास कारण आहे आणि तो संकल्प झाला म्हणजे वाचेने बाहेर पडतो. मग वाणीच्या उजेडाने कर्माची वाट स्पष्ट दिसू लागते. तेव्हा कर्ता कर्म करण्यास लागतो. तेव्हा शरीर अधिक सर्व इंद्रिय कर्माला कारण होतात. लोखंडाचा एखादा जिन्नस तयार करणे झाल्यास याप्रमाणे तो लोखंडाच्या हत्यारानेच तयार करावा लागतो. अथवा तंतूच्या मार्गात तंतूच आडवे घातले म्हणजे त्या तंतूचे वस्त्र होते. जसे हिऱ्याला पैलू पाडावयाचे ते हिऱ्यानेच पाडावे लागतात, तसे मन, वाचा व देह यांच्या कर्मास मनच कारण आहे. या ठिकाणी कर्माची शारीरिक कारणे तीच त्यांनी हेतू कशी होतील अशी जर कोणा शंका घेईल तर सांगतो ऐक. हे पहा, सूर्याच्या प्रकाशात जसा सूर्यच हेतू व कारण आहे, किंवा उसाचे कांडे हेच उसाच्या वाढीस हेतू आहे, अथवा सरस्वतीची स्तुती करणे आपल्यास जसे वाणीला श्रम द्यावे लागतात, किंवा वेदांची थोरवी वर्णन करावयाचे असल्यास ती वेदांनीच करावी लागते, तसे कर्माला शरीरादी हीच कारणे होत. हे सर्वांस माहीत आहे. परंतु या ठिकाणी शरीराधिकच कर्मास हेतू आहेत यात शंका नाही. आणि देहाधिक अधिष्ठानालाच देहाधिकच हेतू आहेत व ज्याच्यामुळे कर्माची उभारणी होते ते कर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर केले तर हे धनंजया ते पुण्यकर्म होय व त्यालाच न्यायकर्म म्हणतात आणि त्याचा हेतूही न्यायच होय. जसे पर्जन्याचे पाणी अवचित साळीला लावले तर ते जमिनीत जिरते, परंतु त्यापासून पुष्कळ उपयोग केला होतो. अथवा कोणी एखादा मनुष्य रागावून घरातून निघाला व सहज द्वारकेच्या वाटेस लागला तर त्याला चालण्याचे श्रम होतील खरे, परंतु त्याचे एक पाऊलही व्यर्थ जाणार नाही.
तसे हेतू व कारण यांच्या योगाने जे आंधळे कर्म घडतात ते जर सशास्त्र होईल तर त्यालाच पुण्यकर्म म्हणावे. अथवा एका भांड्यातील दूध ब्राह्मणास वाढून संपले आणि दुसऱ्या पात्रातील दूध आपोआप उतू जाऊन संपले तर त्या दोन्ही पात्रातील दूध खर्च झाले खरे, तथापि उतू गेले दूध खर्च झाले कारणी लागले असे म्हणता येत नाही. तसे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्म न केले तर जर व्यर्थ होणार नाही तर दरोड्यात गेलेले द्रव्य दान केले असेच का समजू नये. अर्जुना, 52 वर्णाविरहित कोणाचा मंत्र आहे अथवा 52 वर्णांपैकी एकाचा तरी उच्चार न करणारा असा कोणता प्राणी सापडेल. परंतु अर्जुना, जोपर्यंत मंत्राची युक्ती समजली नाही तोपर्यंत त्या 52 अक्षरांच्या उच्चारास मंत्रोच्चाराची फलप्राप्ती होणार नाही. त्याप्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने जे सामान्य कर्म घडते ते जेव्हा यथाशास्त्र घडत नाही तेव्हा ही कर्म घडतच असते. पण बाबा रे, ते घडणे नव्हे, ते पापकर्म असून पापकर्माला हेतू आहे. अशा प्रकारे हे सुमहिमा कर्माच्या 5 कारणास 5 हेतू आहेत. तर आता या ठिकाणी आत्मा हा कर्मास कारण आहे काय, सांग बरे. त्याप्रमाणे सूर्य हा स्वतः विषयी न होता नेत्रादी 5 इंद्रियांचा विषय प्रकट करतो, त्याप्रमाणे आत्मा कर्मे न होता कारणाराकडून ती करवितो. हे बघ अर्जुना, आरसा व प्रतिबिंब ही दोन्ही आपण न होता पाहणारा जसा दोहीला प्रकाशित करतो, किंवा हे पंडुसुता, सूर्य हा दिवस व रात्र यास कारणीभूत असून ज्याप्रमाणे त्यापासून अलिप्त असतो त्याप्रमाणे आत्म्याच्या अधिष्ठानावर जरी कर्म होते तरी तो कर्म करता नाही असे दाखवितो. परंतु मीपणाच्या भ्रमाने ज्याची बुद्धी देह हाच मी अशी पक्की झाली आहे त्याला आत्मस्वरूपाची मध्यरात्रच झाली आहे. ज्याने चैतन्य, ईश्वर, ब्रह्म हे सर्व देहालाच मानले आहे त्याला आत्मा करता आहे ही बुद्धी पूर्ण असते. आत्मा हाच कर्म करता आहे असाही पक्का निश्चय तो करीत नाही, तर तो खरोखर देहालाच कर्म करता असे मानतो. कारण मी आत्मा कर्मातीत असून सर्व कर्मांना साक्षीभूत आहे अशी स्वस्वरूपाची गोष्ट तो कानानेही कधी ऐकत नाही. म्हणून सर्व व्यापक असा जो आत्मा तो देहच होय असे मानतो. काय चमत्कार पहा की घुबड हे आपल्याला डोळे झाकून घेऊन दिवसालाच रात्र म्हणत नाही काय. हे पहा, ज्याने आकाशातील खऱ्या सूर्याला कधी पाहिले नाही तो डबक्यातील पाण्यात पडलेला प्रतिबिंबात सूर्य समजत नाही काय. डबक्यात पाणी साचले म्हणजे सूर्य जन्मास आला असे तो म्हणतो, तेच पाणी वाऱ्याने हल्ले म्हणजे सूर्यास कंप सुटला असे म्हणतो, आणि डबके कोरडे पडले म्हणजे सूर्याचा नाश झाला असे समजतो. आणि निजलेला मनुष्य जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत त्याला स्वप्न खरे भासते. ज्याला ही दोरी आहे हे कळत नाही तो तिला सर्प समजून भीतो. यात नवल ते कोणते, जोपर्यंत कावीळ झालेली आहे तोपर्यंत चंद्राचा रंग पिवळा दिसतो. अरे मृगांनी मृगजलाला भुलू नये तर मग कोणी भुलावे. त्याप्रमाणे शास्त्र व गुरु यांची नावे उच्चारल्याबरोबर तो त्यांचा वाराही आपल्या शिवेस लागू देत नाही, कारण तो मूर्खपणाच्याच जोरावर वाचलेला असतो. अभ्रे चालत असली म्हणजे ज्याप्रमाणे कोल्हे हे चंद्र चालतो असा त्याच्यावर आरोप करतात, त्याप्रमाणे त्याने देहच आत्मा आहे अशा दृष्टीने आत्म्याला देहरूप जाळे घातले आहे. मग अर्जुना, त्याच्या या समजुतीने देहरूपी बंदीशाळेत कर्माच्या बळकट गाठीने तो बंदिवान होतो. अरे हे पहा, बिचारा राहून नळीवर बसलेला असतो, तो मी बांधला गेलो आहे अशा दृढ कल्पनेने आपला पंजा मोकळा असूनही ती नळी सोडित नाही. म्हणून निर्मळ अशा आत्मस्वरूपावर जो देहाने केलेल्या कर्माचा आरोप करतो तो कल्पकोटीपर्यंत कर्मातच गुंडाळला जातो. आता कर्म करीत असूनही ज्याला कर्माचा स्पर्श होत नाही, जसा वडवानल हा समुद्रात असूनही त्याला समुद्र स्पर्श करत नाही, तसे जो अलिप्तपणे कर्म करीत असतो तो खरोखर कसा ओळखावा ते सांगतो. असा मुक्त मनुष्य कोण आहे म्हणून शोध करू लागले असता आपल्यालाच मुक्ती मिळते. जसे दिव्याच्या उजेडाने पाहू लागल्यावर आपली हरवलेली वस्तू सापडते, अथवा आरसा स्वच्छ करू लागले असता आपले स्वरूप त्यात आपल्यास दिसते, किंवा मीठ पाण्यात घातले असता जसे त्याचे पाणी होते. फार काय, आरशातील प्रतिबिंबाकडे न पाहता मागे फिरून पाहिले असता आपले स्वरूप आपोआप दिसते. तसे संतांच्या स्थितीचा विचार केला असता आपले हरवलेले स्वरूप आपल्यास मिळते. म्हणून संताचेच नेहमी वर्णन करावे व त्याचेच गुण नेहमी श्रवण करावे. परंतु कर्म करीत असून जो
कर्माच्या वाईट अथवा चांगल्या परिणामाने लिप्त होत नाही. जशी चर्मचक्षूंच्या चर्माने खरी दृष्टी लोपत नाही, तसा जो कर्मातीत झाला आहे त्याची लक्षणे तुला युक्तीचे बाहू उभारून सांगतो. तर हे प्रबुद्ध अर्जुना, जो अज्ञानाच्या निद्रेत विश्वरूपी स्वप्नाचा अनुभव पुष्कळ वर्षे घेत होता, तो तत्वमसी हे महावाक्य कानी पडून गुरुकृपेच्या बलाने मस्तकावर नुसता हात ठेवून नव्हे तर जसा थापटून जागा केला आहे, तसा अर्जुना जगदरूपी स्वप्न व अज्ञानरूपी निद्रा टाकून सहज निज स्वरूपाच्या दर्शनाने जागा झाला. तेव्हा चंद्र उगवल्यावर मृगजळाचे दिसणारे पूर आपोआप जसे नाही तसे होतात, किंवा बाल्य तसा निघून गेल्यावर बागुलबोबाला जसे कोणी भीत नाही, किंवा लाकूड जळल्यावर त्यात जसे लाकूड पण राहत नाही, अथवा जागृत झाल्यावर स्वप्न जसे दृष्टीस पडत नाही, तसा अर्जुना त्याला मी व माझे हा अभिमान राहत नाही. मग अंधार पाहण्याकरता जरी सूर्य हा वाटेल त्या भुयारात शिरला तरी तेथे जसा अंधार राहत नाही, तशी मी आत्मा आहे अशी ज्याची पूर्ण समजूत झाली, तो ज्या वस्तूकडे पाहिलं ती वस्तू व त्याची दृष्टी ही त्याला आत्मरूपीच दिसतील. अग्नी ज्या पदार्थास लागतो तो पदार्थ जसा अग्निरूपच होतो व मग जसा दाह्य व दाहक हा भेद शिल्लक राहत नाही, तसे कर्माचे ठिकाणी द्वैत मानून ते कर्म करण्याचा आत्मावर आळ आलेला नाहीसा झाल्यावर जे काही शरीर उरते त्या शरीराला जशा रीतीने तो आत्मस्वरूपात निमग्न झाला तो आत्मा असे कसे मानील? हे पहा, प्रलय काळच्या जलात लहान मोठे असे काही ओघ असतात काय? त्याप्रमाणे अर्जुना ज्याचे ठिकाणी अहम ब्रह्म अशी पूर्ण स्थिती झाली आहे, त्याला मी देह आहे असे कोठून वाटणार? हे पहा, सूर्याचे पडलेले प्रतिबिंब हातात धरले असता सूर्य धरला जातो काय? ताक घुसळून लोणी काढल्यावर ते पुन्हा ताकात घातले तर ते त्यापासून अलिप्त असल्यामुळे त्यात मिसळते का? अथवा हे वीरेशा, लाकडातून अग्नी तयार करून निराळा काढल्यावर तो लाकडाच्या पेटीत कोंडून राहील काय? किंवा रात्रीच्या उदरातून जो सूर्य बाहेर निघाला आहे तो रात्र अशी गोष्ट कानांनी ऐकील तरी का? त्याप्रमाणे जाणण्याची वस्तू व जाणणारा ही त्याची ठिकाणी ऐक्य पावली आहे, त्यालाच मी देह आहे अथवा देहच आत्मा आहे असा गर्व कोठून असणार? आणि आकाश जेथे जिकडून जाईल तेथे भरलेलेच आहे, म्हणून ते आपल्या स्वरूपातच भरलेले आहे. तो तसे जे जे करीतो ते आत्मस्वरूपच आहे. मग कोणत्या कर्माने तो आपलेकडे कर्तेपणा घेईल? गगनाशिवाय कोणतेही ठिकाण नाही, समुद्राला प्रवाह नाही व ध्रुव नक्षत्राला कोठेही जाता येत नाही, तशी त्या मनुष्याची स्थिती झालेली असते. अशा प्रकारे ज्याला आत्मज्ञानाच्या योगे कर्माच्या कर्तेपणाचा अभिमान व्यर्थ वाटत आहे, त्याचा देह आहे तोपर्यंत त्याच्याकडून कर्मे होतातच. वारा वाहण्याचा जरी बंद झाला तरी झाडांचे हलणे बंद होत नाही, अथवा कापूर जरी संपला तरी करंड्यात वास शिल्लक असतो. गाण्याचा समारंभ संपला तरी गाणे ऐकून मनास झालेला आनंदाचा भर जसा कमी होत नाही, किंवा पाण्याने जमीन ओली होऊन पाणी कमी झाले असता तशी त्याची ओल मागे राहते. अरे, सूर्य मावळल्यावर संध्याकाळी पश्चिमेकडे आकाशात सूर्याच्या ज्योतीचे तेज संधी प्रकाश जसे दिसते, अथवा निशाण मारल्यावरही बाण जसा त्यातील शक्ती कमी होईपर्यंत पुढेच जातो, अथवा कुंभाराच्या चाकावर तयार झालेले भांडे कुंभाराने काढून घेतल्यावरही पूर्वी दिलेल्या गतीने चाक फिरतच असते, तसा हे धनंजया देहाचा अभिमान नाहीसा झाल्यावर ज्या गुणांनी देह उत्पन्न झाला आहे त्या गुणांच्या चेष्टा त्याच दृष्टीस पडतात. संकल्पाशिवाय स्वप्न दिसते व न लावता जशी अरण्यात झाडे उत्पन्न होतात व रचना केल्याशिवाय आकाशात जशी गंधर्व नगरे दृष्टीस पडतात, तशी आत्म्याच्या संकल्पाशिवाय देहादी पंचकारणे क्रिया करण्यास कारणीभूत होतात. आणि पूर्वजन्मीच्या संस्काराने पाचही कारणे व हेतू अनेक क्रिया करवितात. त्या कर्मात मग सर्व जगाचा संहार होऊ अथवा नवे जग उत्पन्न हो, परंतु कुमुद कसे सुकते व कमलांची प्रभा कशी फाकते हे आपल्यापासून होणारे दोन्ही परिणाम सूर्यास माहीत नसतात. किंवा आकाशातून वीज पडून जमिनीच्या जरी ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या, किंवा पाऊस पडून जरी जमीन हिरवीगार झाली, तरी या दोहीलाही जसे आकाश जाणत नाही, तसा जो देहाभिमान रहित देहांतच
वास करीतो, तो जसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्न पाहत नाही, तसा देहादिकापासून सृष्टीचा उद्भव झाला किंवा लय झाला तरी ते जाणत नाही. एरवी हा देही आहे असे जे चर्मचक्षुंनी पाहतात ते त्यालाच कर्म करणारा असे मानतात. अथवा गवताचे बुजगावणे करून ते शेताच्या कडेस उभे केले म्हणजे कोल्हा त्यालाच खरा रखवालदार समजत नाही काय? वेडा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे असं किंवा नागवा आहे हे जसे लोकांनी जाणावे लागते, किंवा रणात पडलेल्या मनुष्याच्या अंगावरचे घाव जसे दुसऱ्यांनी पाहून त्याचे शौर्य जाणावे लागते, अथवा महासती ही सती जाते वेळेस जरी न्हाणे, माखणे, मळवट भरणे इत्यादी उपभोग भोगीत आहे असे लोकास वाटते, तरी तिला अग्नी दिसत नाही. स्वतःच्या शरीराची तिला स्मृती नसते किंवा लोकांकडेही तिचे लक्ष नसते, तरी ती पतिस्वरूपी तल्लीन झालेली असते. त्याप्रमाणे आत्मस्वरूप प्राप्तीच्या योगे जो द्रष्टा दृश्यासह नष्ट झाला, पाहणारा व पाहावयाची वस्तू हा भाव नाहीसा झाला, तो इंद्रिय समुदायाने काय कर्म केले हे जाणत नाही. अरे, समुद्राच्या तीरावर असलेल्या लोकांस जरी असे वाटले की थोरल्या लाटेने धाकट्या लाटांस एकदम गिळून टाकले आहे, तरी उदकाच्या दृष्टीने पाहू गेले असता कोणती लाट कोणत्या लाटेस खाऊन टाकते, त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपास मिळाला त्यास कर्म टाकावे असे कर्माविषयी द्वैत राहत नाही. पहा की सोन्याच्या देवीने सोन्याच्या त्रिशूलाने सोन्याच्याच महिषासुराचा नाश केला. हा सर्व प्रकार भक्ताच्या दृष्टीने खरा असा भासतो, परंतु सोन्याच्या दृष्टीने महिषासूर, त्रिशूल व देवी हे सर्व सोनेच आहे. तसेच पटावर काढलेल्या चित्रात एक तलाव व एक अग्निकुंड हा फक्त दृष्टीचाच भेद आहे, परंतु त्या दोहोस वस्त्र लावले असता ते भिजत नाही किंवा जळतही नाही. त्याप्रमाणे जो ज्ञानी आहे त्याच्या देहाचा व्यवहार पूर्वकर्मानुसार होत असतो, परंतु हे न समजता वेडे लोक त्यालाच कर्म करता असे म्हणतात, आणि तो कर्म करीत असता जरी त्या योगे त्रैलोक्याचा घात झाला तरी तो त्याने केला असे म्हणू नये. अरे, सूर्याने अंधार पाहावा आणि मग त्याला दूर सर असे म्हणावे, त्याप्रमाणे ज्ञानाला अशी काही दुसरीच वस्तू नाही की तिचा तो नाश करील. त्याचे ठिकाणचा अद्वैत भाव जाऊन सर्व जग त्याला स्वस्वरूप झालेले असते, म्हणून त्याच्या बुद्धीला पाप व पुण्य यांचा गंधही नसतो. जशी एखादी नदी गंगेस मिळाली असता तिचा अपवित्रपणा नाहीसा होतो. अर्जुना, अग्नीवर जर अग्नी पडला तर तो भासतो का? किंवा शस्त्र आपणच आपल्याला कधी रुपेल का? याप्रमाणे आपण आपल्या स्वरूपाहून कोणतेही कर्म भिन्न नाही असे जो समजतो, तेथे कोणत्या पदार्थाने त्याची बुद्धी लिप्त होईल. म्हणून जो कर्म करता व क्रिया ही त्रिपुटी आपणच झाला आहे, तो शरीरदिकापासून होणाऱ्या कर्मापासून बद्ध होत नाही. कारण जीवात्मा हा मोठेपणाने आपल्यास करता असे समजून 10 इंद्रियांच्या साधनाने 5 हेतू धारण करतो, आणि त्या ठिकाणी न्याय किंवा अन्याय अशी 2 प्रकारची कर्मे करून क्षणात कर्माची भुवने तयार करतो. पण ह्या मोठ्या कृत्याचा आत्मा हा सहाय्य करता नाही व तो आरंभ करतो असेही म्हणू नये. तो साक्षीभूत व ज्ञानस्वरूप आहे. तेव्हा कर्मप्रवृत्तीचा जो संकल्प उत्पन्न होतो त्याला तो का आज्ञा देईल? तर जी कर्मे करण्याकरता सर्व लोक श्रम करीत असतात ती कर्मे करण्याविषयी त्याच्या शरीरास आयास पडत नाही. म्हणून जो केवळ शुद्ध आत्मस्वरूपी झाला आहे त्याला ही कर्माची बंदीशाळा नाही. परंतु अज्ञानाच्या पटावर जो द्वैत ज्ञानाचे चित्र काढतो तेथील चित्र काढणारा व चित्रपट ही त्रिपुटी तुला स्पष्ट करून सांगतो. कारण ज्ञान, ज्ञाता व ज्ञेय ही त्रिपुटी जगास कारणीभूत असून ईजपासूनच्या कर्माचा निसंशय प्रवृत्ती होते. हे धनंजय, आता ह्याच त्रिपुटीची निरनिराळी स्वरूपे उघड करून सांगतो ती ऐक. तर जीवरूपी सूर्यबिंबाचे ज्ञानेंद्रियादी पंचेंद्रिय रूपी किरण विषयरूप कमळाचे कळीवर पडून ती उमलवितात. अथवा जीवरूपी राजा हा शरीररूपी उपलानी घोड्यावर बसून हातात इंद्रियरूपी हत्यारे घेऊन विषयरूपी देशातून लूट आणतो. फार काय, जे या इंद्रियात वागत असून जीवाला सुख व दुःख भोगावयास देते व जे ज्ञान गाढ झोपेत नाहीसे होते त्या जीवाला
अर्जुना, ज्ञाता असे म्हणतात आणि जे आता सांगितले त्यालाच ज्ञान असे म्हणतात. अर्जुना, जे अज्ञानाच्या पोटात उपजता क्षणी आपल्यास 3 ठिकाणी वाटून घेते, आपल्या वृत्ती पुढे जाणावयाचा विषयरूप दगड घालून मागचे बाजूस ज्ञात्याला उभे करतात. मग ज्ञाता व नेय या दोघांच्या मधील व्यवहार होत असताना जे ज्ञानामध्ये राहते, नेयाला जाऊन पोचल्यावर ज्याची धाव खुंटते व जे सर्व पदार्थाला नाव ठेविते त्याला सामान्य ज्ञान असे म्हणतात, यात संशय नाही. आता नेयाची लक्षणे सांगतो ती ऐक. तर शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे नेयाचे 5 प्रकारचे धर्म आहेत. जसा एकच आंबा दृष्टीस पडल्यावर 5 इंद्रियांना निरनिराळ्या प्रकाराने भासतो, म्हणजे आंबा या शब्दाने कानास समजतो, रसाने जिभेस समजतो, रंगाने डोळ्यात समजतो, वासाने नाकास समजतो आणि स्पर्शाने त्वचेस समजतो, तसे नेय तर एकच आहे, परंतु आपल्या इंद्रियाच्या द्वाराने त्याच विषयी निरनिराळे ज्ञान उत्पन्न होते, म्हणून ते 5 प्रकारचे झाले आहे. समुद्रास मिळालेला नदीचा ओघ संपतो, मुकामास गेल्यावर चालणे संपते, अथवा फळ आल्यावर ज्याप्रमाणे धान्याची वाढ खुंटते, त्याप्रमाणे अर्जुना, इंद्रियाच्या मार्गात धावत असलेल्या ज्ञानाला जेथे शेवट होतो त्यालाच नेय विषय असे म्हणतात. याप्रमाणे धनंजया, ज्ञाता, ज्ञान व नेय यांची लक्षणे तुला सांगितली. ही त्रिपुटी 3 प्रकारच्या सर्व कर्मास कारणीभूत आहे, कारण शब्दादी 5 विषय हेच नेय होय आणि तेच प्रिय किंवा अप्रिय यांचे कोणते तरी एक असते. हे धनंजया, ज्ञान हे ज्ञात्याला नेय पदार्थ किंचित दाखवित आहे, तोच त्याचा स्वीकार किंवा त्याग करण्याविषयी ज्ञाता उद्युक्त होतो. परंतु माशाला पाहताच जसा बगळा त्यास धरावयास धावतो, अथवा द्रव्याचा ठेवा पाहता क्षणी तो घेण्यास दारिद्र्य धावतो, किंवा स्त्री पाहताच जसा कामुक पुरुष त्याची प्राप्ती करून घेण्याविषयी प्रवृत्त होतो, जसे पाणी उतरत्या जमिनीकडे धावते, भ्रमर पुष्पांचा वास घेण्यास जातो, अथवा धार काढण्याच्या वेळी वासरू सोडल्यावर ते गायीकडे धावत जाते. अरे, स्वर्गातील उर्वशी नामक अप्सरेचे वर्णन ऐकून ती उपभोगास मिळावी म्हणून जसे लोक आकाशात यज्ञरूपी शिड्या लावतात, अथवा अर्जुना परवा आकाशात फिरत असता पारवीस पाहताच एकदम सगळे अंग टाकून तिच्या जवळ येतो, इतकेच नव्हे तर मेघाची गर्जना होता क्षणी मोर जसा आपल्यास आकाशावरून वळवून टाकतो, तसा ज्ञाता या ज्ञेयास विषयास पाहून उडी घालतो. म्हणून हे पंडुसुता, ज्ञान, नेय व ज्ञाता ही त्रिपुटी सर्व कर्मे करण्यास कारणीभूत होते. आणि कदाचित तोच विषय जर ज्ञात्यास आवडता असला तर मग तो भोगण्याविषयी त्याला एका क्षणाचाही विलंब खपत नाही, अथवा अवचित तोच विषय जर नावडता असला तर त्याचा त्याग करण्याविषयी एक एक क्षण त्याला युगाप्रमाणे भासतो. सर्प असून निळ मण्याचा हार आहे या भावनेने हर्ष होतो व त्यास हात लावता क्षणी सर्प आहे असे लक्षात येऊन लागलीच भीती उत्पन्न होते. याप्रमाणे प्रिय किंवा अप्रिय विषय पाहिल्यावर ज्ञात्याची स्थिती होते आणि मग त्याचा त्याग किंवा स्वीकार करण्याबद्दल कर्म उत्पन्न होतो. जो कुस्तीचे शौकी आहे त्याने दुसरा मल्ल समोर पाहिल्यावर तो जरी सर्व सैन्यांचा अधिपती असला तरी रथ सोडून पादचरी होतो, तसा तो ज्ञाता म्हणून असतो. तो विषयासक्त झाला म्हणजे आपल्यास करता असे म्हणवितो. ज्याप्रमाणे पानावर बसून आयते जेवणाऱ्या मनुष्याने ते सुख सोडून स्वयंपाकाचे कष्ट करण्यास तयार व्हावे किंवा आपल्यास पुष्परेणू खाण्यास मिळावे म्हणून भ्रमराने जशी बाग लावण्याची खटपट करावी, अथवा कसोटीने आपले ऐश्वर्य तुच्छ मानून धातू व्हावे, किंवा देवांनी देवळात स्वस्थ बसण्याचे सोडून देऊळ बांधण्यास प्रवृत्त व्हावे, तसे विषयांच्या इच्छेने ज्ञाता जेथे इंद्रियांचे लाड पुरवितो तेथे अर्जुना त्याला कर्ता असे नाव प्राप्त होते. आणि आपण जो ज्ञाता तो कर्ता होऊन ज्ञानाला कारण साधन करतो, मग तेथे नेय हे सहज कार्य होते. हे सुमते, ज्ञानाच्या त्रिपुटीस अशा रीतीने पालट पडतो जसे नेत्राचे तेज रात्री उपयोगी पडत नाही, किंवा दैव प्रतिकूल झाल्यावर श्रीमंतीचा विलास बदलतात, अथवा पौर्णिमा झाल्यावर ज्याप्रमाणे चंद्र एक एक कलेने कमी होत जातो, त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड पुरवित असता ज्ञाता हा कर्तेपणाच्या अभिमानात गुंततो. त्यावेळेची त्याची लक्षणे आता तुला सांगतो ती ऐक. तर बुद्धी, मन, चित्त व अहंकार हे या अंतःकरणाचे चतुर्विध आहेत.
अंतःकरणाच्या ह्या 4 वृत्ती आहेत आणि त्याच्या कान, डोळे, जिव्हा व नाक अशी 5 प्रकारची बाह्य इंद्रिय आहेत. त्या ठिकाणी अंतःकरणाच्या वृत्तीच्या योगे जीवास कर्म करण्याविषयी स्फुरण येते. मग त्या कर्मापासून सुखप्राप्ती होईल असे वाटू लागते. तर नेत्रादी 10 बाह्येंद्रियांना उठवून त्यांना तो व्यापार करावयास लावतो. नंतर त्या इंद्रिय समुदायालाच तोपर्यंत राबवितो की जोपर्यंत कर्माचे फल हाती आले नाही, किंवा जर त्या कर्मापासून दुःख होईल असे दिसले तर त्या कर्माचा त्याग करण्याकरता त्या 10 इंद्रियांना योजना करतो. मग जसा एखादा राजा वसूल करण्याकरता आपल्या सेवकांना रात्रंदिवस राबवितो, तसा तो ते दुःख नाहीसे होईपर्यंत रात्रंदिवस खटपट करतो. अशा प्रकारे कर्माचा त्याग अथवा स्वीकार करण्याकरता इंद्रियांचेच पुढरीपण ज्ञात्याने घेतले म्हणजे त्यालाच कर्ता असे म्हणतात. आणि कर्ता हा कर्म करण्याकरता अवतांप्रमाणे सर्व इंद्रियांना खपवितो, म्हणून आम्ही त्यास क्रियेची साधने असे म्हणतो. आणि हे करण्याकरिता कर्ता ज्या ज्या क्रिया उत्पन्न करतो त्यांना जे व्यापिले जाते त्यास कर्म असे म्हणतो. सोनाराच्या बुद्धीने दागिन्यांचे जसे सोने व्यापले जाते, चंद्राच्या किरणांनी जसे चांदणे व्यापले जाते, किंवा विस्ताराने जसा वेल व्यापला जातो, अथवा सूर्याच्या प्रभेने जसा सूर्यप्रकाश व्यापला जातो व गोडीने जसा उसाचा रस व्यापला जातो, हे असो अवकाशाने जसे आकाश व्यापले जाते, तसे अर्जुना कर्त्याच्या क्रियांनी जे व्यापले जाते ते कर्म होय, यात शंका नाही. याप्रमाणे अर्जुन तुला कर्म, कर्ता व करण या तिघांची लक्षणे सांगितली. तर ज्ञाता, ज्ञान व नेय हे त्रिपुटी कर्म प्रवृत्तीकारक आहे. तसेच कर्ता, कारण व कार्य ही त्रिपुटी हे कर्मसंचय आहे. विस्तवात जसा धूर ठेवलाच असतो, बीजात जसा वृक्ष असतो, अथवा मनात जशी नेहमी इच्छा असते आणि सोने जसे सुवर्णाच्या खाणीत सापडते, तसा कर्ता, क्रिया व करणे इंद्रिय ही त्रिपुटी कर्माचा जिव्हाळाच उत्पत्ती स्थानच आहे. म्हणून हे पंडुसुता, अमुक कर्माचा मी करता असा जीवाने कर्तेपणा धारण केला म्हणजे सर्व क्रिया जवळ येतात व आत्मा दूर जातो. यास्तव हे सुमते, कर्मापासून आत्मा वेगळाच आहे हे तुला वारंवार काय सांगावे, कारण हे तू जाणतोच आहेस. पण तुला जे ज्ञान, कर्म व कर्ता म्हणून सांगितले ती तिन्ही 3 गुणांनी निरनिराळी आहेत. म्हणून अर्जुना, ज्ञान, कर्म व कर्ता यांच्याविषयी विश्वास ठेवू नकोस, कारण यातील रज व तम या 2 गुणांपासून मनुष्य बद्ध होतो व फक्त सत्व गुणच सुटका करण्यास समर्थ आहे. तो सात्विक गुणाचा भेद ज्याविषयी सांख्यशास्त्रात विवेचन केलेले आहे तो तुला समजेल असे सांगतो. जे सांख्यशास्त्र विचाररूप क्षीरसमुद्रच आहे, आत्मबोधरूपी कमलास प्रफुल्लित करणारा चंद्रच आहे व ज्ञान उत्पन्न करणाऱ्या शास्त्रात श्रेष्ठ आहे, किंवा प्रकृती व पुरुष ही दोन्ही जी दिवस व रात्र याप्रमाणे एकमेकांत मिसळली आहेत ती निराळी करून दाखवणारा व त्रिभुवनातील सूर्यच आहे, जे अपार अशा मोहाचा 24 तत्वांनी ठाव घेऊन परतत्वाची प्राप्ती करून देऊन सुख भोगावयास लावते. अर्जुना, असे जे सांख्यशास्त्र ते ज्या गुणांचे स्तवन करते त्या गुणांचे वर्णन असे आहे. ज्या गुणांनी आपल्या बळाने 3 प्रकारचे शिक्के देऊन सर्व दृश्य पदार्थ स्वाधीन करून घेतले आहेत, त्याप्रमाणे सत्व, रज व तम या 3 गुणांचे एवढे सामर्थ्य आहे की त्यांनी ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत 3 भेद केले आहेत. परंतु हे सर्व विश्व ज्याच्या योगाने या 3 गुणांच्या सपाटात सापडले ते ज्ञान तुला अगोदर सांगतो, कारण दृष्टी शुद्ध झाली म्हणजे पाहिजे त्या पदार्थाचे स्वरूप समजते. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले असता सर्व पदार्थांचे शुद्ध स्वरूप कळते. म्हणून सात्विक ज्ञान आता तुला सांगतो, लक्ष दे, असे कैवल्य गुण निधान भगवान श्रीकृष्ण म्हणाले. तर अर्जुना, तेच खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय की ज्यांचा उदय झाल्याबरोबर त्यामध्ये नेय हे ज्ञात्यासह लीन होते. ज्याप्रमाणे सूर्य अंधाराला पाहू शकत नाही किंवा समुद्राला नद्यांची ओळखही नसते, अथवा आपल्या पडछायेस धरू लागले असता ती सापडत नाही, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून गवतापर्यंत सर्व व्यक्तीत भिन्नपणा दिसत नाही, भिंतीवरील चित्र सारवून पाहिले असता किंवा मीठ धुतले असता जसे होते, अथवा जागृत झाल्यावर स्वप्नाची जशी स्थिती होते, तसे ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने नेय पाहू गेले असता ज्ञाता, ज्ञान व नेय ही त्रिपुटी नाहीशी होते. परंतु ज्ञातास जसे सोन्याची परीक्षा करण्याकरिता आपल्या बुद्धीने दागिने आटवून त्यातील सोने काढावे लागत नाही, किंवा पाणी प्यावयाचे असल्यास त्यावरील लाटा गाळून ते घेत नाही,
तसा सर्व दृश्य वस्तूंचे ठिकाणी ज्या ज्ञानाला भेद दिसत नाही त्याच ज्ञानाला सात्विक ज्ञान असे म्हणतात. आरसा पाहू गेले असता जसे पाहणाराचेच प्रतिबिंब त्यात दिसते तसे नेय लोटून प्रत्येक वस्तूचे ठिकाणी ज्ञाता आपले स्वरूपच पाहतो. हेच सात्विक ज्ञान मोक्ष लक्ष्मीचे मंदिर होय. हे असो, आता तुला राजस ज्ञानाची लक्षणे सांगतो ती ऐक. तर पार्था, तेच ज्ञान राजस होय की जी भूतमात्रांचे ठिकाणी भेदभाव मानून चालते. समजलंस? ज्या ज्ञानाने भूतमात्रांचे ठिकाणी अनेकत्व मानून आपल्या ठिकाणी वेगळेपणा करून घेतला आहे व ज्याने ज्ञानाला चकवून सोडले आहे, ज्याप्रमाणे निद्रा ही स्वरूपाचे ज्ञानाचा पडदा घालून मग स्वप्नातील कष्टमय स्थिती आणते, त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या मंदिराभोवती मायेचा पसारा घालून जागृती, स्वप्न व सुप्ती या 3 अवस्थांच्या थापा मारून जे जीवास फसविते. लहान मुलाला दागिन्यांच्या रूपाने सोने दाखविले असता सोन्याची ओळख नसते, तसे नामरूपांच्या भेदामुळे ज्या ज्ञानाला अद्वैत दुरावते. अज्ञान मनुष्याला मातीपासून केलेली मडकी व घागरी ही दाखवली असता त्यास जशी मूळ मातीची ओळख नसते अथवा दिवा पाहिला असता अग्नीची ओळख नसते किंवा मूर्ख मनुष्याला वस्त्र दाखवले असता तंतूची ओळख पटत नाही अथवा त्यास पडद्यावरील चित्रे दाखवली असता पडद्याची ओळख नसते, तसे भूतमात्र भिन्न भिन्न असून आहे. या समजुतीने ज्या ज्ञानाची ऐक्यबोधाची भावना नाश पावली आहे, मग लाकडे पेटल्यावर त्याच्या आकाराप्रमाणे अग्नी निराळा आहे अथवा फुलांवरून वास निराळा आहे अथवा चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडल्यामुळे ते हलक्या चंद्राचे तुकडे झाले आहेत, तसा नाना प्रकारच्या पदार्थात पुष्कळ भिन्नपणा आहे. अथवा वेशावरून लहान व मोठा हा भेद आहे. या समजुतीने जे भरलेले ज्ञान ते राजस ज्ञान होय. आता गावाबाहेर असणाऱ्या मागचे घर वस्ती करण्यास अयोग्य एवढाच करता जसे वाटसरास सांगावे लागते, तशी तामस ज्ञानाची लक्षणे तुला सांगतो, ती पूर्ण ध्यानात ठेव. तर अर्जुनाचे ज्ञान विधिरूपी वस्त्र पांघरल्याशिवाय संचार करते आणि म्हणूनच ते नग्न नसल्यामुळे सर्व शास्त्रात माताजी श्रुती ती त्याला पाठमोरी असते. इतर शास्त्रात त्यास ज्ञानास बट्टा लावून त्याची निंदा केली असता आपल्यास विटाळ होईल म्हणून म्लेच्छ धर्मरूपी डोंगराकडे ज्याची बोळवण केली, जे ज्ञान तमोगुणरूपी ब्रह्मराक्षसाचा संचार झाल्यामुळे वेड्याप्रमाणे फिरते, जे शरीर संबंधाची अडचण बाळगीत नाही व पदार्थांच्या ठिकाणी निषेधपणा ओळखीत नाही, जसे ओसाड गावात सोडलेले कुत्रे स्वेच्छेने वागते, त्याच्या तोंडात सापडत नाही अथवा जे खाल्ले असता तोंड भासते तीच वस्तू ते टाकते, बाकी सर्व वस्तू त्याचपाशी खपतात. उंदराने सोने चोरले असता ते चांगले अथवा वाईट हे तो जाणत नाही अथवा मांस खाणारा हा मांसाच्या ठिकाणी काळे व गोरे हा भेद जाणत नाही किंवा रानास वनवा लागल्यावर त्याला जसा कसलाच विचार राहत नाही अथवा प्राणी जिवंत किंवा मेलेला याचा विचार न करता माशी वाटेल त्यावर बसते. अरे कावळ्यास जसा अन्न ओकलेले किंवा वाढलेले साजूक किंवा सडलेले हा विचार नसतो, तसे अपवित्र वस्तूचा त्याग करावा अथवा शास्त्रात सांगितलेल्या गोष्टीचा स्वीकार करावा. हे विषयांच्या भरात जे जाणत नाही तर जी वस्तू दृष्टीस पडेल त्या वस्तूचा उपभोग घेते आणि मग स्त्री आपल्या शिश्नास व द्रव्य असल्यास उदरात वाटून देते. उदकाच्या ठिकाणी हे तीर्थ किंवा हे अपवित्र ही ज्यास ओळख नसते परंतु त्यापासून तहान भागते, एवढेच सुख जे मानते त्याप्रमाणे भक्षाभक्ष व निंदानिंद यांचा जे विचार करीत नाही परंतु आपल्याला जे आवडेल तेच पवित्र आहे असा ज्याचा निश्चय झालेला असतो. आणि स्त्रीजात म्हणून जेवढे आहे तीच विषयी भोग्य विषय एवढीच ज्याची ओळख आहे व तिचे ठिकाणी आप्तपणा करण्याविषयी जे तत्पर असते, हे पहा आपल्या जे उपयोगी पडतील तेच आपले सोयरे आहेत व देहसंबंध ज्यांच्याशी आहे ते सोयरिकीस योग्य नाही. तर अशी ज्या ज्ञानाची समजूत असते मृत्यूला दृश्य पदार्थ मात्र हे भक्षस्थानीच होतं व अग्नीला सर्व दृश्यमान वस्तू काष्ठाप्रमाणेच आहेत, तसे तामस ज्ञानाला जगात असलेल्या सर्व धन आपलेच आहे असे वाटते. याप्रमाणे सर्व जग हे उपभोगांकरिताच निर्माण केले आहे. अशी ज्या ज्ञानाची समजूत झालेली आहे त्या देह भरणाशिवाय दुसरा पुरुषार्थच नसतो.
आकाशातून पडलेल्या पाण्यात जसे समुद्रासच मिळावे लागते, तसे कोणतीही खटपट करणे झाल्यास ते ज्ञान पोटाकरिताच करीते. स्वर्ग किंवा नरक यांच्या प्राप्तीकरता यथाशास्त्र व निषिद्ध आचरण हेच कारण होय. याविषयी ज्या ज्ञानास अज्ञान असते, देहाच्या तुकड्यासच आत्मा हे नाव आहे व ईश्वर ही दगडाचीच मूर्ती आहे, या पलीकडे ज्याच्या बुद्धीची धाव नसते आणि ते असे म्हणते की हे शरीर पडल्यावर आत्मा केलेला कर्मासह नाश पावतो, मग कर्माची फळे भोगावयास या मृत्यूलोकी कोणत्या रूपाने आत्मा राहतो, किंवा आपल्या केलेल्या कर्मास ईश्वर साक्षी असून तो त्या कर्माची फळे भोगावयास लावतो, असे म्हणावे तर सोन्या रुपयाच्या केलेल्या देवांच्या मूर्ती बाजारात नेऊन विकल्या असता त्याचबद्दल देव शासन करील अशी भीती नसते. गावातील प्रमुख देव जर कर्माबद्दल शासन करतील म्हणावे तर त्या मूर्ती ज्या डोंगरातील दगडांच्या तयार केलेल्या असतात ते डोंगर स्वस्त का बसतात. ज्याप्रमाणे कदाचित देव आहेत असे मानले तरी ते तो दगडाची मूर्ती आहे असे समजते आणि आत्मा म्हणजे देहच असे समजते. याशिवाय पाप किंवा पुण्य ही सर्व लटके आहेत व अग्नी पेटल्यावर पुढे येणाऱ्या सर्व जिनसांचे भक्षण करतो. त्याप्रमाणे जी जी गोष्ट भोगावयास मिळेल तिचा भोग घेण्यातच हित आहे असे जे समजते. चर्मचक्षूंनी जे जे पदार्थ दृष्टीस पडतील व इंद्रिय ज्या विषयांची गोडी लावतील त्याच गोष्टी खऱ्या आहेत असा ज्याचा पक्का अनुभव आहे. किंबहुना पार्था आकाशात धुराचे लोट व्यर्थ जातात, त्याप्रमाणे ज्याची बुद्धी अशा रीतीने वाढत जाते. बरूतील भेंड जसे कोरडे किंवा ओले असले तरी मोठे वाढल्यावरही कोणताच उपयोगास येत नाही, अथवा उसास आलेली कणसे किंवा नपुसक मनुष्य अथवा निवडुंगाचे वन ही सर्व जशी निरुपयोगी आहेत, अथवा बालकाचे मन जसे चंचल असते किंवा चोरांनी चोरून आणलेले धन जसे त्याला राजरोस वापरता येत नाही, अथवा शेळीचे गळ्यास असणारे स्तन जसे निरुपयोगी असतात, तसेच जे निरर्थक व ओशाळलेले ज्ञान त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो. त्यालाही ज्ञान म्हणण्याचे कारण इतकेच की मनुष्य जन्मांध असला तरी त्याच्या डोळ्यांचे वर्णन करू लागले असता त्याचे डोळे मोठे आहेत असे आपण म्हणतो, किंवा बहिऱ्याचे कान काय मोठे आहेत असे त्यास ऐकू येत नसतानाही वाखाणतो, अथवा पिण्याचे अपवित्र वस्तूस आपण पान पिण्याची वस्तू असे म्हणतो. तसे या तामस ज्ञानाला ज्ञान हे आडनाव होय. हे असो, आणखी किती वर्णन करावे तर असे जे ज्ञान त्यास ज्ञान न समजता प्रत्यक्ष तमोगुण समजावे. याप्रमाणे हे श्रोतृश्रेष्ठा तीन गुणांनी भेद पावलेले जे ज्ञान त्याची यथार्थ लक्षणे तुला सांगितली. हे धनुर्धरा, आता याच तीन प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया उघड दिसतात, म्हणून पाण्याला जिकडे लावावे तिकडे जसे ते जाते तसे कर्म हे ज्ञानाच्या तीन भागांनी निरनिराळे घडते. तेच ज्ञानाच्या अनुरोधाने जे तीन प्रकारचे कर्म होते त्यापैकी सात्विक कर्माची लक्षणे प्रथम ऐक. तर पतिव्रता स्त्री आपल्या प्रिय पतीस जसे आलिंगन देते तसे आपल्या अधिकारानुरूप आपल्यास उक्त असेल ते कर्म जो आचरण करतो. सावळ्या रंगाच्या शरीरास जसे चंदन शोभते व स्त्रियांच्या नेत्रास जसे अंजन शोभा देते, तसे जे अधिकारानुरूप नित्य आचरण केले असता भूषण होते ते नित्य कर्म करीत असून त्यात नैमित्तिक कर्माची भर पडली असता सोन्याच्या दागिन्यात सुगंधाने शोभा येते, त्याप्रमाणे होय. जशी शरीराने, जीवाने व संपत्तीने माता आपल्या बालकाचे रक्षण करते तरी तिला कंटाळा आला असे कधी वाटत नाही, तसे सर्व परीचे कर्माचे अनुष्ठान फलांची इच्छा न धरता करतो व ते सर्व कर्म ब्रह्मार्पण करीतो. आणि आपला प्रिय पती घरी आल्यावर त्याच्या भोजनाचे समयी आपल्यास जिन्नस उरेल किंवा संपेल हे जसे पतिव्रतेच्या लक्षात सुद्धा येत नाही, तसे कर्म करीत असता साधूजन घरी आल्यावर त्याचे आदरातिथ्य करण्यात वेळ मोडून जरी कर्म राहिले तरी जो कर्म करण्याचे राहिले असा खेद मनास होऊ देत नाही व रागवत नाही, व ते कर्म शेवटास गेले असताही जी आनंदाने गर्व मानित नाही. या युक्तीने जे कर्म होते त्याला अर्जुना सात्विक कर्म असे म्हणतात असे समज. यापुढे राजस कर्माचे खरे स्वरूप तुला सांगतो, ते ऐकण्यास हयगय करू नको. तर घरी माता पित्रे असून त्यांच्याशी जो संसारात गोड भाषणही करत नाही परंतु मूर्खाप्रमाणे जगातील सर्व लोकांचे आदरातिथ्य करतो,
किंवा तुळशीचे झाडास दुरून पाण्याचा शिंतोडा पडू देत नाही, कारण त्यापासून फळ किंवा पुष्प याची प्राप्ती नाही, परंतु द्राक्षाच्या झाडास दूध घालतो, त्याप्रमाणे आवश्यक अशी जी नित्यनैमित्तिक कर्मे त्यांचे आचरण करण्याविषयी जो बसल्या जागेवरून उठत सुद्धा नाही, एरवी काम्यकर्माविषयी सर्व देह जरी झिजला तरी त्यास शीण येत नाही, थोडकेच केले असे मानतो. अरे वाढी दिढीच्या व्यापारात पैसे खर्च करण्यास ज्याची तृप्ती होत नाही व जमिनीत धान्य पेरू लागल्यावर कितीही पेरले तरी त्याला पुरेसे वाटत नाही, किंवा परीस हाती आल्यावर जो लोखंडाचे सोने करण्याकरता तयार केलेले सोने विकून लोखंडच खरेदी करतो,